Hello everyone. आज आपण सेकंड लेक्चर बघणार आहोत. दॅट इज द महाराष्ट्र डिसिप्लिन्स अँड महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस डिसिप्लिन अँड अपील रूल. तर यामध्ये आपण फर्स्ट पार्ट आपला पूर्ण कंप्लीट केलेला आहे आणि फर्स्ट पार्ट नंतर सेकंड पार्ट जो आहे आपला तो सेक्शन 4 पासून सुरू होत आहे. फर्स्ट पार्टमध्ये आपण जस्ट इंट्रोडक्शन अँड डेफिनेशन्स बघितल्या होत्या. त्यानंतर सेकंड पार्टमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे इथे हा आहे सस्पेन्शन. आता पूर्ण रूल्समध्ये हा जो रूल आहे डिसिप्लिन अँड अपील रूल हा खूप महत्त्वाचा आहे. त्यामध्ये आता सस्पेन्शन आपण अपॉइंटिंग ऑथॉरिटी बघितली आहे. सिव्हिल सर्वंट म्हणून आपली काय लायबिलिटी आहे जर आपण रूल ब्रीच केले तर हे पण आपण बघितलंय. आणि यानंतर आपण आता बघतोय सस्पेन्शन की सस्पेंड केला जातं एका सिव्हिल सर्वंटला किंवा जेव्हा या रूल अंतर्गत किंवा अनेक बाकीचे जे रूल्स आहेत त्या अंतर्गत कुठेही ते कंडक्ट जो आहे तो प्रॉपर कंडक्ट अकॉर्डिंग टू द गव्हर्नमेंट रूल ब्रीच झाला तर सस्पेन्शन मध्ये येऊया आपण. द अपॉइंटिंग ऑथॉरिटी ऑर एनी ऑथॉरिटी टू विच द अपॉइंटिंग ऑथॉरिटी सबऑर्डिनेट or the disciplinary authority or any other authority empowered in this behalf by the government or by general or special order may place a government servant under the suspension. आता इथे म्हटलं की अपॉइंटिंग ऑथॉरिटी जी आहे जी आपण पहिल्या पार्टमध्ये अपॉइंटिंग ऑथॉरिटी बघितली होती की कोण आहे अपॉइंटिंग ऑथॉरिटी गव्हर्नमेंट सर्वंटला सस्पेंड करण्यासाठी. अँड एनी ऑथॉरिटी जी की अपॉइंटिंग ऑथॉरिटी आहे मग त्याच्या सबऑर्डिनेशन्स मध्ये जी ऑथॉरिटी असेल म्हणजे एक छोटा पद असला एक लाईक क्लास 1चा एक अधिकारी असेल तो इथे अपॉइंटिंग ऑथॉरिटी म्हणून नेमलेला आहे आणि त्याचा जो सबऑर्डिनेट असेल तोही त्या अपॉइंटिंग ऑथॉरिटी म्हणूनही त्याला इथे दर्जा दिला असेल तर तो सुद्धा किंवा जी डिसिप्लिनरी ऑथॉरिटी आपल्याला सांगितली आहे या रूल अंतर्गत ती डिसिप्लिनरी ऑथॉरिटी किंवा एनी अदर ऑथॉरिटी ज्यांना गव्हर्नमेंटनी इथे जनरल आणि स्पेशल ऑर्डर देऊन जनरल आणि स्पेशल ऑर्डर देऊन अपॉइंट केलंय कशासाठी की गव्हर्नमेंट सर्वंटला सस्पेन्शनची प्रोसिजर चालवा म्हणून. क्लिअर. जर या ऍक्ट अंतर्गत म्हणजे या रूल अंतर्गत इथे ब्रीच झालं तर कुठल्याही रूलचा ठीक आहे. तर मग ही अपॉइंटिंग ऑथॉरिटी डायरेक्टली ज्याची डेफिनेशन्स दिली किंवा एनी अदर सबऑर्डिनेट ऑफ ऑथॉरिटी टू द अपॉइंटिंग ऑथॉरिटी किंवा कोणतीही जनरल आणि स्पेशल ऑर्डर काढून एखाद्या पर्टिक्युलर गव्हर्नमेंट सर्वंटला एखाद्या अधिकाऱ्याला इथे अपॉइंटिंग ऑथॉरिटी म्हणून नेमला आहे तो तुम्हाला सस्पेंड करणार, तो तुमची सस्पेन्शनची ऑर्डर काढणार. आता बघूया वेअर डिसिप्लिनरी प्रोसिडिंग्स अगेन्स्ट हिम इज कंटेम्प्लेटेड ऑर इज पेंडिंग. आता डिसिप्लिनरी प्रोसिडिंग या अंतर्गत कुठल्याही डिसिप्लिन रूल्स जर तुम्ही ब्रीच केलं किंवा कोणताही डिसिप्लिनरी रूल तुम्ही तोडला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा तुमची पोस्टिंग झाली गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून आणि तुम्ही ते डिसिप्लिनरी रूल तोडला असेल तर डिसिप्लिनरी रूल प्रोसिडिंग्स अगेन्स्ट हिम इज कंटेम्प्लेटेड ऑर इज पेंडिंग. ठीक आहे. तर या सिच्युएशन मध्ये तुम्हाला सस्पेंड केलं जाऊ शकतं. वेअर इन द ओपिनियन ऑफ द ऑथॉरिटी अफोरसेड ही हॅज एंगेज्ड हिमसेल्फ इन ऍक्टिव्हिटी प्रिजुडिशियल्स टू द इंटरेस्ट ऑफ द सिक्युरिटी ऑफ द स्टेट. काय म्हटलं आहे वेअर इन द ओपिनियन ऑफ द ऑथॉरिटी ही अपॉइंटिंग जी ऑथॉरिटी आहे या अपॉइंटिंग ऑथॉरिटीला असं वाटलं की हा जो व्यक्ती आहे ही इज एंगेज्ड हिमसेल्फ सो तो स्वतः एंगेज्ड आहे कुठे ना कुठेतरी. ठीक आहे. मी ते हायलाइट्स करून ठेवती आहे तो एंगेज्ड आहे कुठेतरी. मला इथे थोडासा या पॉइंटवर डाऊट वाटत आहे कारण एक बुक्समध्ये मी थोडं वेगळं बघितलं होतं बट तरीही मी कन्फर्म करून सांगेल जर नसेल काही तिथे चुकीचं असेल तर. बट डिसिप्लिनरी किंवा क्रिमिनल अलिगेशन्स असेल पेंडिंग्स असेल त्या एक गव्हर्नमेंट सर्वंटच्या अगेन्स्ट हिम इज कंटेम्प्लेटेड ऑर इज पेंडिंग कुठले ट्रायल पेंडिंग असेल आहे खाली दिलेच आहे ते पण सॉरी ओके. सो या अंतर्गत कुठेही प्रोसिजर डिसिप्लिन तोडला म्हणून पेंडिंग असेल किंवा स्टार्ट होत आहेत किंवा पेंडिंग असेल कंटेम्प्लेटेड तर तुम्हाला इथे डिसिप्लिनरी ऑथॉरिटी सस्पेन्शनची ऑर्डर काढू शकते. म्हणजेच कोणतीही जी ही ऑथॉरिटी आहे ज्यांना अधिकार दिले ते सस्पेन्शनचे ऑर्डर काढू शकतात, ते सस्पेंड करू शकतात. ठीक आहे. सस्पेन्शनचे ऑर्डर काढू शकतात. ठीक आहे. सो दिस इज द पॉइंट. तर पहिला आपला पॉइंट राहणार आहे की जेव्हा कधी तुम्हाला सस्पेन्शनची ऑर्डर निघणार आहे सेक्शन 4 अंतर्गत तर पहिला पॉइंट आहे आपला की डिसिप्लिनरी प्रोसिडिंग तुमच्या अगेन्स्ट कोणत्याही गव्हर्नमेंट सर्वंटच्या अगेन्स्ट पेंडिंग आहे किंवा कंटेम्प्लेटेड आहे. हा एक पहिला पॉइंट आहे. ठीक आहे. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा ऍक्ट तुम्हाला असा अभ्यास करायचा आहे एमपीएससी रूल की याच्यामधनं तुम्हाला जवळपास 40 ते 50 मार्काचं जर ऍव्हरेज प्रश्नाचं येत असेल तर तुम्हाला ते क्रॅक झालं पाहिजे.
कारण दोन प्रकारचे विद्यार्थी परीक्षेमध्ये राहतात की एक वरवरचा अभ्यास करून येतात रेग्युलर ऍक्ट आणि बाकीचे प्रॉपरली क्लासेस लावून किंवा प्रॉपरली सेल्फ स्टडी करून किंवा प्रॉपरली स्ट्रॅटेजी आखून हे ऍक्ट करतात. मग या ऍक्ट मध्येच तुम्हाला वेटेज मिळतं. क्लिअर. सो वेअर द ओपिनियन ऑफ द ऑथॉरिटी. आता इथे ओपिनियन आहे ऑथॉरिटीचं दुसरं ऑप्शन हे करेक्ट राहील तुमचं एमसीक्यू मधून. की कधी सस्पेन्शन केलं जातं, सस्पेन्शन ऑर्डर कधी काढली जाते, की ओपिनियन आहे या ऑथॉरिटीचं जी की तुमची अपॉइंटिंग ऑथॉरिटी आहे. सस्पेन्शन करण्याचे अधिकार सुद्धा तुम्हाला तिलाच दिलेले आहे. सस्पेन्शनचे अधिकार कोणाला दिले? अपॉइंटिंग, ज्यांनी अपॉइंट केलं त्यालाच. अँड ही हॅज एंगेज्ड हिमसेल्फ. जर त्याला वाटत असेल की कोणताही गव्हर्नमेंट सर्वंट स्वतः एंगेज आहे कशामध्ये? ऍक्टिव्हिटीज प्रीजुडिशियल्स टू द इंटरेस्ट ऑफ द सेक्युरिटी ऑफ द स्टेट. कोणत्याही प्रकारे आपल्या स्टेटच्या, महाराष्ट्र स्टेटच्या सिक्युरिटीला धोका आहे, कोणत्याही प्रकारे कोणतंही करप्शन्स असो, आतंकवाद असो, कोणतेही सिक्रेट्स असेल किंवा कोणत्याही पद्धतीमध्ये तो महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट काम करतो आहे किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अशा ऍक्टिव्हिटीज मध्ये तो एंगेज आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या सेक्युरिटीला इथे धक्का पोहोचेल, अशा स्थितीत सुद्धा तुमची सस्पेन्शनची ऑर्डर काढण्यात येणार आहे. क्लिअर. दिस इज द सेकंड. नाव मी पाठ करून देते तुम्हाला वारंवार रिवाइज करून की तुम्हाला, कारण वेळ खूप कमी आहे, नोव्हेंबरमध्ये एक्झाम्स आहे, त्यामुळे रट्टून अभ्यास करायचा आहे आणि एकूण एक कन्सेप्ट तुमची क्लिअर झालीच पाहिजे. ठीक आहे की नाही? Where case against him in respects of any criminal offense is under investigations, inquiry or trial. कोणत्याही प्रकारचे तुमच्यावर क्रिमिनल ऑफेन्सेस लागलेले आहे आणि त्या क्रिमिनल ऑफेन्सेसचं तुमच्यावर इन्व्हेस्टिगेशन, इन्क्वायरी किंवा ट्रायल सुरू आहे. या तिन्ही सिच्युएशन्स मध्ये तुमच्यावर सस्पेन्शनचे ऑर्डर काढले जातात. कोण काढतं? अपॉइंटिंग ऑथॉरिटी, ज्याला गव्हर्नमेंटनी जनरल आणि स्पेशल ऑर्डर देऊन अपॉइंट केले. क्लिअर. आता याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा एमसीक्यू आला तर कोण काढतं? पहिले तर सस्पेन्शन सेक्शन 4 मध्ये आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे डायरेक्टली विचारलं तर. त्यानंतर सांगितलं की डिसिप्लिनरी प्रोसिडिंग तुमच्या अगेन्स्ट कंटेम्प्लेटेड किंवा पेंडिंग आहे. त्यानंतर सांगितलं की कोणत्याही सेक्युरिटी ऑफ द स्टेटला धोका होत असेल आणि तुम्ही त्यात एंगेज आहे असं अपॉइंटिंग ऑथॉरिटीला वाटत असेल तर तुमच्यावर सस्पेन्शन ऑर्डर निघणार. दुसरा की क्रिमिनल केस तुमच्या अगेन्स्ट पेंडिंग आहे, त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे, त्याची इन्क्वायरी आणि ट्रायल सुरू आहे, तरही तुमच्यावर सस्पेन्शन ऑर्डर काढणार आहे. सेकंड प्रोव्हायझर इथे दिलेला आहे, प्रोव्हाइडेड दॅट वेअर द ऑर्डर ऑफ सस्पेन्शन इज मेड बाय अन ऑथॉरिटी लोअर दॅन द अपॉइंटिंग ऑथॉरिटी, सच ऑथॉरिटी शल forthwith report to the appointing authority the circumstances in which the order was made. Okay. The proviso given here that where the order of suspension is made by the authority lower than the appointing authority, म्हणजे ते अपॉइंटिंग ऑथॉरिटी जी आहे त्यांनी ही ऑर्डर बनवलेली नाही आहे, त्याची जी सबऑर्डिनेट ऑथॉरिटी आहे जे की समोर आपल्याला दिलं होतं त्यांनी ऑथॉरिटीनी इथे ऑर्डर बनवली आहे कशाची? सस्पेन्शनची. तर अशा स्थितीमध्ये द ऑथॉरिटी शॅल forthwith रिपोर्ट टू द अपॉइंटिंग ऑथॉरिटी द सर्कमस्टन्सेस. कोणत्या सर्कमस्टन्सेस मध्ये आम्ही ही ऑर्डर काढली त्यांनी रिपोर्ट करावा आपल्या हायर ऑथॉरिटीला, अपॉइंटिंग ऑथॉरिटीला. क्लिअर. नाव सेकंड आहे, अ गव्हर्नमेंट सर्वंट शॅल बी डीम्ड टू हॅव बीन प्लेस्ड अंडर सस्पेन्शन्स बाय अन ऑर्डर ऑफ द अपॉइंटिंग ऑथॉरिटी. अ गव्हर्नमेंट सर्वंट शॅल बी डीम्ड टू हॅव बीन प्लेस्ड अंडर सस्पेन्शन्स बाय अन ऑर्डर ऑफ अपॉइंटिंग ऑथॉरिटी. तर ज्या दिवशी तुमची ऑर्डर निघणार त्या दिवशी डीम्ड टू इन सस्पेन्शन तुम्हाला असं म्हटलं जाईल. आणि पुढे मग ते कधी कधी म्हटलं जाईल तर बघा, विथ इफेक्ट फ्रॉम द डेट ऑफ हिज डिटेन्शन. ओके. सपोज तुम्ही डिटेन्शन्स मध्ये आहात, तुम्हाला अरेस्ट केलं आहे, तर त्या दिवसपासून डायरेक्टली तुमच्यावर सस्पेन्शन ऑर्डर निघाली असं म्हटलं जाईल. तुमच्या इन्व्हेस्टिगेशन किंवा कोणत्याही प्रकारे चालू आहे किंवा ट्रायल सुरू होतं किंवा डिसिप्लिनरी प्रोसिजर तुमच्यावर सुरू आहे आणि त्या डेट पासून डिटेन्शनच्या ऑटोमॅटिकली डीम्ड टू बी द सस्पेन्शन असं म्हटलं जाईल. इफ ही इज डिटेन इन अ पोलीस ऑर ज्युडिशियल कस्टडी, वेदर तुम्ही पीसीआर एमसीआर मध्ये आहात मॅटर करणार नाही, तुमचं सस्पेन्शन लागलं असं समजून घ्या. वेदर ऑन अ क्रिमिनल चार्ज किंवा अदरवाईज कुठल्याही प्रकारचे चार्जेस तुमच्यावर असू द्या, बट तुम्हाला डिटेन्शन झालंय, अटक झाली आहे, अरेस्ट झालंय फॉर अ पिरियड ऑफ एक्सिडिंग 48 hours. पण किती पिरियड? 48 hours वर. जर 48 hours वर जर तुम्हाला इथे कोणत्याही प्रकारे डिटेन्शन होत असेल तर इट्स डीम्ड टू बी सस्पेन्शन मानलं जाणार आहे. अपॉइंटिंग ऑथॉरिटीनी सस्पेंड ऑर्डर काढलीच म्हणून समजा किंवा काढण्यात येण्यासारखंच हे आहे. कधी? जेव्हा 48 hours तुम्हाला एमसीआर पीसीआर कोणत्याही प्रकारे क्रिमिनल आणि अदर चार्जेस मध्ये तुम्हाला अरेस्ट करण्यात आला आहे, डिटेन्शन करण्यात आलेलं आहे. क्लिअर. सो हा एक पॉइंट आहे. तर
विथ 48 आवर्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. इथून MCQ बनतो. मी जिथे जिथे नोटिंग करून देते प्रॉपरली तिथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. विथ इफेक्ट फ्रॉम द डेट ऑफ हिज कन्व्हिक्शन्स. जर तुम्हाला डायरेक्टली कन्व्हिक्शन, एखादा गुन्हा तुमच्या अगेन्स्ट प्रूफ झाला आहे आणि तुम्हाला डायरेक्टली कन्व्हिक्शन झालंय, तर डेफिनेटली इफ इन द इव्हेंट ऑफ द कन्व्हिक्शन्स फॉर अन ऑफेन्स ही सेंटेन्स्ड टू टर्म ऑफ इम्प्रिझनमेंट एक्सिडिंग 48 आवर्स. तुम्हाला जर कन्व्हिक्शन 48 आवर्सच्या वरचं दिलं असेल, ऑफकोर्स 48 आवर्सच्या वरचेच असतात कन्व्हिक्शन जनरली, तर 1 महिना 2 महिना असे 48 आवर्सच्या वर कन्व्हिक्शन असेल तर तुमची deemed to be suspended has and is not forthwith dismissed or removed compulsorily retired consequent to the convictions. But इथे म्हटलं की forthwith dismissed or removed compulsorily retired consequent to such a convictions. इथे याचा अर्थ असा नाही आहे की जेव्हा तुम्हाला 48 आवर्स कन्व्हिक्शन झाले की हवं अँड इज नॉट फोर्थविथ डिसमिस्ड, डायरेक्टली तुम्हाला डिसमिस किंवा रिमूव्ह नाही केलेलं आहे, बट कन्व्हिक्शन ऑर्डर तर सस्पेन्शन ऑर्डर निघालेलीच आहे असं समजलं जाईल. मग बाकी प्रोसिजर आहेत त्या कंपल्सरी रिटायरमेंट आहे समोर दिलेल्या, तर त्या बघूया आपण. अजून इथे याचं एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे की द पिरियड ऑफ 48 आवर्स रिफर्ड टू इन क्लॉज बी. जो 48 आवर्सचा पिरियड तुमचा क्लॉज बी मध्ये दिला आहे ऑफ दिस सब रूल शॅल बी कम्प्युटेड फ्रॉम द कमेन्समेंट ऑफ द इम्प्रिझनमेंट आफ्टर द कन्व्हिक्शन अँड फॉर दिस पर्पज इंटरमिटन्स पिरियड्स ऑफ द इम्प्रिझनमेंट इफ एनी शॅल बी टेकन इन टू अकाउंट. डेफिनेटली ज्या 48 आवर्स ऑफ द कन्व्हिक्शन ज्या दिवशी सुरू झाली, म्हणजे तुम्हाला जिथे आतमध्ये टाकलं तिथून सुरू होणार आहे. सपोज मध्ये इंटरमिटन्स पिरियड ऑफ द इम्प्रिझनमेंट असं म्हटलं आहे. इफ एनी शॅल बी टेकन इन टू अकाउंट. इंटरमिटन्स पिरियड मीन्स कोणत्याही प्रकारे लाईक बेलवर सोडणे, हे सगळ्या गोष्टी इथे कंटिन्युअसली तुम्हाला ते कन्सिडर इथे करणार आहे. त्यानंतर कंटिन्यू करूया पुढे की वेअर अ पेनाल्टी ऑफ डिसमिसल, रिमूव्हल और कंपल्सरी रिटायरमेंट फ्रॉम सर्व्हिस imposed upon a government servant under suspension is set aside in appeal or on a review under this rule and the case is remitted for further inquiry or actions or with any directions, the order of his suspension shall be deemed to have continued in a force on and from the date of the original order of dismissal, removal or compulsory retirements and shall remain in a force until further order. वेअर पेनाल्टी डिसमिसल. ओके, आता याच्यावर काही पेनाल्टी डिसमिसल लावली असेल किंवा रिमूव्हल कंपल्सरी रिटायरमेंट करण्यात आलं असेल फ्रॉम दी सर्व्हिस इम्पोज अपॉन दी गव्हर्नमेंट सर्वंट अंडर सस्पेन्शन इज अ सेट असाइड. समजा ही पेनाल्टी किंवा हे कंपल्सरी सेट असाइड केलं इन अपील और रिव्ह्यू. आता याचा अर्थ काय की सपोज तो व्यक्ती कन्व्हिक्शन झालंय, त्याला अरेस्ट झाली आहे किंवा त्याच्यावर सस्पेन्शन ऑर्डर निघाली होती, तर त्याच्या अगेन्स्ट त्यांनी अपील केलं असेल किंवा हायर कोर्टामध्ये त्यांनी रिव्ह्यू केलं, त्याच कोर्टामध्ये त्यांनी रिव्ह्यू केलं असेल, होतं की नाही. आता ह्या कन्सेप्ट हा पॉइंट तुम्हाला इतका महत्वाचा नाहीये, ठीक आहे. मी इथे लिहून ठेवते की जिथे जिथे महत्वाचं नाही, कारण परीक्षा जवळ आहे. तुम्हाला डेप्थमध्ये अभ्यास करायचा तर तुम्ही नंतरही करू शकता. तो नॉट IMP लिहून ठेवणार आहे मी, पण जिथे जिथे सांगितलं IMP तिथे प्लीज तुम्ही खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करा. तर सेट असाइड झाली असेल, डेफिनेटली तुम्ही हायर कोर्टात गेला अपीलमध्ये आणि खालच्या कोर्टाने काढलेली ऑर्डर तुमची कन्व्हिक्शनची कॅन्सल झाली, तर मग काय होणार. सो दिस रूल अँड द केस रेमिटेड फॉर फर्दर इन्क्वायरी ऑर ऍक्शन. आणि ती केस फर्दर इन्क्वायरी आणि ऍक्शनसाठी आता कोर्टाने डायरेक्शन दिले. तर ऑर्डर ऑफ दिस सस्पेन्शन शॅल बी डीम्ड टू हॅव कंटिन्यूड इन फोर्स अँड from the date of the original order or dismissal, removal or compulsory retirement shall remain in force until further order. तर जोपर्यंत फर्दर ऑर्डर कंटिन्यू होणार नाही कोर्टाच्या किंवा कोर्ट काही ऑर्डर काढणार नाही, अपिलेट किंवा रिव्ह्यू कोर्ट सेट असाइड काढलं किंवा व्हॉटेव्हर, तर त्या ऑर्डर पर्यंत कंटिन्यू राहील, बाकीचं कोर्ट डिसाइड करेल. वेअर अ पेनाल्टी ऑर डिसमिसल. हे बघा, MPSCचे जे विद्यार्थी असतात ज्यांना राज्यसेवा किंवा अशा परीक्षा द्यायची आहे आणि त्यांना हा सब्जेक्ट आहे, तर त्यांना मी जे शिकवत आहे ते थोडं फास्ट होऊ शकतं, कारण हे बेअर ऍक्ट मधून मी शिकवत आहे आणि कायद्याची भाषा सरळ सरळ लॉच्या विद्यार्थ्यांना खूप इझी जातं हे समजायला. मराठी PDF मधनं मी नाही शिकवत आहे, तर तुम्हालाही असं नाही आहे की तुम्हाला समजणारच नाही, समजेल. कुठे कुठे तुम्हाला लँग्वेजचा प्रॉब्लेम येऊ शकतो, बट लॉच्या विद्यार्थ्यांना इथे काही अडचण येत नाही. बट माझा फोकस लॉच्या विद्यार्थ्यांनाच टीचिंगचा आहे, त्यामुळे मी इथे त्याच पद्धतीत शिकवते. बट तुम्ही सुद्धा हे व्हिडिओज बघू शकता, नो डोंट वरी. Where a penalty of a dismissal, removal or compulsory retirement from his service imposed upon a government servant is set aside. परत तेच दिलाय, त्यामुळे मी इथं नॉट IMP
ठीक आहे, नॉट IMP लिहून ठेवते, डोंट रीड इट, काही गरज नाही वाचण्याची. ठीक आहे, सो हे वाचलं नाही तरी तुम्ही चालेल. ठीक आहे, फक्त सस्पेन्शन जो सेक्शन 4 आहे तुमचा, तो तुम्ही इथपर्यंत 48 आवर्सची जी प्रोसिजर दिलेली आहे तिथपर्यंत वाचा. बाकी हे 2-3 क्लॉजेस नाही वाचले तरी काही हरकत नाही. नॉट IMP, कारण स्टडी आता सध्या एक्झामच्या दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, अन ऑर्डर ऑफ सस्पेन्शन्स मेड डीम्ड टू हॅव बीन मेड अंडर दिस रूल शॅल कंटिन्यू टू रिमेन इन फोर्स अंटिल इट इज मॉडिफाईड ऑर रिवोक्ड बाय द ऑथॉरिटी. डेफिनेटली मी जसं सांगितलं की त्या ऑर्डर ज्या आहेत त्या कंटिन्युअस राहणाऱ्या, जोपर्यंत मॉडिफाईड होणार नाही किंवा वॉट एव्हर. Where a government servant is suspended or is deemed to have been suspended, whether in connections with any disciplinary proceeding or otherwise, and any other disciplinary proceeding is commenced against him during the continuance of that suspension, and जर तुमच्या अगेन्स्ट एखादी कंटिन्युएशन प्रोसिजर सुरू असेल तर जोपर्यंत तुम्ही ते त्या वादातनं निघत नाही तर टर्मिनेशन्स पण होऊ शकतात. ठीक आहे, सो डोंट रीड इट. मी ह्या सगळ्या याला पूर्ण नॉट IMP असं सांगेल की इथे अभ्यास करण्याची गरज पडणार नाही. त्यानंतर पार्ट 3 मध्ये येतो आहे की, कारण काय आहे आता या सिच्युएशनला जेव्हा टाइम कमी असतो तेव्हा एक प्रिन्सिपल वापरणं अत्यंत गरजेचं आहे. ते म्हणजे व्हॉट टू डू और व्हॉट नॉट टू, व्हॉट टू लेफ्ट. तुम्हाला काय सोडायचंय अभ्यासक्रमातनं आणि कशाचा अभ्यास करायचा आहे हेही तेवढंच कळलं पाहिजे. कारण की मी जर इच अँड एव्हरी वर्ड वाचत बसले तर मला ते येणारच नाही आहे परीक्षेत, तर मी का वाचू असाही याचा एक अर्थ होतो. कारण मला आता सध्या MCQच्या परीक्षेवर फोकस करायचा आहे. त्यामुळे प्लीज डोंट रीड अदर सिलेबस की जो तुम्हाला येणारच नाही आहे किंवा ज्याचा काही संबंध इथे येत नाहीये. बेसिकली तुम्हाला काय अभ्यास करायचे हे तुम्हाला गरजेचं आहे. पेनाल्टीज अँड डिसिप्लिनरी ऑथॉरिटी. आता आपण पार्ट 3 मध्ये आलं, त्याच्यामध्ये दिलं आहे पेनाल्टीज काय असणार आहे ते जर डिसिप्लिन रूल तुम्ही तोडले तर, अँड डिसिप्लिनरी ऑथॉरिटी कशाला म्हणायचे. जसं की अपॉइंटिंग ऑथॉरिटी होती तशीच डिसिप्लिनरी ऑथॉरिटी आहे. तर 5 सेक्शन 4 सस्पेन्शन, तर सेक्शन 5 जो आहे तो तुम्हाला कशाबद्दल बोलतो आहे, पेनाल्टीज बद्दल बोलतो आहे. दिस इज द पेनाल्टीज. ओके, नाउ कम टू द section. Without prejudice to the provision of any law for the time being in force, the following penalties may, for good and sufficient reasons and as hereinafter provided, be imposed on the government servant, namely. इथे स्पष्ट सांगितलं की कोणताही गव्हर्नमेंट सर्वंट जर इथे रूल ब्रीच करणार आहे तर ओनली त्या गव्हर्नमेंट सर्वंटवरच इथे आम्ही पेनाल्टीज इम्पोज्ड करणार आहोत. पण त्याच्यासाठी फॉर गुड अँड सफिशियंट रिझन असणं तर गरजेचं आहे. गुड अँड सफिशियंट रिझन्स म्हणजे का, गुड मीन्स कोणत्याही प्रकारे असं कारण की त्याच्यामध्ये कोणाचीही मिलीभगत नसू असावी किंवा कोणीही त्याला इंटेन्शनली त्याच्यावर इम्पोज करू नये ह्या पेनल्टीज. अँड सफिशियंट रिझनही असणं गरजेचं आहे जर तुम्हाला पेनल्टी इथे लावायची असेल तर. गुड अँड सफिशियंट रिझनचा असा अर्थ होतो इथे. त्यानंतर 2 प्रकारे पेनाल्टीज इथे डिवाइड करण्यात आलेल्या आहेत. पेनाल्टीज दॅट इज मायनर पेनाल्टीज, फर्स्ट पेनाल्टीज दॅट इज मायनर पेनाल्टीज, आणि द सेकंड पेनाल्टीज विच आर दी मेजर पेनाल्टीज. काही प्रमाणात तुमच्याकडे मायनर पेनाल्टीज लावल्या जात आहेत तर काही प्रमाणात तुमच्याकडे मेजर पेनाल्टीज लावल्या जातात. कोणत्या कंडिशन्स किंवा कोणत्या मेजर पेनाल्टीज आणि मायनर पेनाल्टीज आहे हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. मी ते ग्रीन मार्कनी जेव्हा करून ठेवेल की व्हेरी IMP. सो प्लीज हे वाचल्याशिवाय परीक्षेला बिलकुल जाऊ नका, असं माझं पर्सनल मत आहे. मी जिथे जिथे ग्रीन पेनने लिहिते ते खूप इम्पॉर्टंट आहे असं समजून घ्या. सेन्शर. ओके, सेन्शर करणे ज्याला आपण तडीप काय म्हणतो त्याला एक मराठीतनं शब्द आहे, ठीक आहे की नाही, मी सांगते तुम्हाला, ठीक आहे. आणि विथ होल्डिंग ऑफ हिज प्रमोशन्स, रिकव्हरी फ्रॉम हिज पे ऑफ होल और पार्ट ऑफ एनी पिक्युनरीज लॉस कॉज्ड बाय हिम टू द गव्हर्नमेंट बाय निग्लिजन्स और ब्रीच ऑफ ऑर्डर, विथ होल्डिंग इन्क्रीमेंट्स ऑफ पे. ठीक आहे, एक सेन्शर मीन्स त्याला बाद करणे, तात्पुरतं बाद करणे याला आपण असं म्हणतो. ठीक आहे, एक्झॅक्टली मला वर्ड आठवत नाही आहे मराठी, जस्ट वेट, मी आठवल्यावर लगेच सांगतो. विथ होल्डिंग ऑफ हिज प्रमोशन. विथ होल्डिंग ऑफ हिज प्रमोशनचा अर्थ आहे, माझ्याकडे बुकच होतं मराठीचं, इंग्लिशच आहे, ठीक आहे, इट्स ओके, डोंट वरी. विथ होल्डिंग ऑफ हिज प्रमोशन, सगळ्यात आधी त्याचे प्रमोशन रोखून ठेवणे, कोणत्याही प्रकारे अप्पर पोस्टवर तुम्हाला प्रमोशन होऊ देणार नाही. Recovery from his pay of the whole or a part of any pecuniary loss caused by him to the government by negligence or breach of the order.
रिकव्हरी फ्रॉम हिज पे ऑफ द होल ऑर पार्ट ऑफ एनी पिक्युनिटी. आता रिकव्हरी ऑफ हिज पे, त्याच्या पे मधनं रिकव्हरी करणे. सपोज त्यांनी काही पैशाचा घोळ केला असेल तर त्याच्या पे मधनं रिकव्हरी करणे. पार्ट किंवा होल पिक्युनरी लॉस जर त्यांनी गव्हर्नमेंटला केलेला असेल तर. बाय हिम टू द गव्हर्नमेंट बाय निग्लिजन्स ऑर ब्रीच ऑफ द ऑर्डर. कोणत्याही ऑर्डर ब्रीच केला किंवा निग्लिजन्स केला आणि त्याच्यामुळे गव्हर्नमेंटला पिक्युनरी पैशाचा लॉस झाला असेल तर डेफिनेटली गव्हर्नमेंट त्याच्या पे मधून, त्याच्या पगारीमधून काय करणार आहे, वसूल करणार. अँड विथ होल्डिंग ऑफ इन्क्रीमेंट्स ऑफ पे, कोणत्याही प्रकारे इन्क्रीमेंट त्याचे समोर नाही करायचे अशा प्रकारच्या मायनर पेनाल्टीज इथे दिल्या. सेन्शर जे बडतर्फ, तात्पुरतं बडतर्फ वगैरे म्हणतो आपण. विथ होल्डिंग ऑफ हिज प्रमोशन्स, रिकव्हरी फ्रॉम त्याच्याकडनं पैशातनं रिकव्हरी करून घेणे, प्रमोशन थांबवणे आणि इन्क्रीमेंट्स थांबवणे. ह्या छोटे छोटे जे 4 तुम्हाला मुद्दे प्रॉपरली लक्षात ठेवायचे. एक दॅट प्रमोशन्स, त्याच्यानंतर रिकव्हरी, पिक्युनरी लॉस अँड द इन्क्रीमेंट्स. एवढे 4 मुद्दे जे आहेत ते अत्यंत महत्वाचे आहे. याला आपण मायनर पेनाल्टीज म्हणतो. कुठल्या पेनाल्टीज म्हणतो? मायनर पेनाल्टीज. इट्स अ मायनर पेनाल्टीज. ह्या सगळ्या मायनर पेनाल्टीज आहे आणि तुम्हाला प्रॉपरली लक्षात ठेवायचे की मायनर पेनाल्टी कुठे 5 मध्ये दिलेले आहे. 5 पहिल्या याच्यामध्ये आणि 5(1) मध्ये जे मायनर पेनाल्टी दिलेले आहे ह्या 4 मायनर पेनाल्टीज आहेत. जर विचारलं की फॉलोइंग आर नॉट मायनर पेनाल्टीज ऑर पेनाल्टी तर या 4 पैकीच आहे. बाकी सगळ्या मेजर पेनाल्टीज आहे. मेजर पेनाल्टीज काय असणार आहे ते? सपोज मेजर पेनाल्टीज रिडक्शन्स टू अ लोअर स्टेज इन द टाइम स्केल ऑफ अ पे फॉर अ स्पेसिफाईड पिरियड. रिडक्शन म्हणजेच काय? डिमोशन करणे. प्रमोशन्स वरून आपण म्हणतो त्याला डिमोशन्स करणे. प्रमोशन झालेलं बट आता डिमोशन करणे. सपोज तुम्ही लाईक CJM आहात तर तुम्हाला JMFC वर टाकणे अशा प्रकारे. सो लोअर स्टेजला रिडक्शन्स करण्यात येत असतं. ठीक आहे, आपण प्रमोशन वरून डिमोशन असं म्हणतो. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. लोअर स्टेजला इन द टाइम स्केल ऑफ पे फॉर द स्पेसिफाईड पिरियड. ठीक आहे, जोपर्यंत त्याच्यावरचं सगळं जाते फॉर स्पेसिफाईड पिरियड. पेवरही पे म्हणजे पैसे कमी भेटणार आणि सगळंच पदही. विथ फर्दर डायरेक्शन ॲज टू वेदर ऑर नॉट द गव्हर्नमेंट सर्वंट विल अर्न इन्क्रीमेंट्स. कोणत्याही प्रकारचे इन्क्रीमेंट्स न देणे ऑफ पे ड्युरिंग द पिरियड ऑफ सच रिडक्शन्स अँड वेदर ऑन द एक्सपायरी ऑफ सच पिरियड्स. ठीक आहे, तर सगळ्यात मोठी जी मेजर पेनाल्टीज आहे ते डिमोशन्स करणे. प्रमोशन्स वरून मोठ्या पदावरून खालच्या पदावर टाकणे. हा एक पहिला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर इन्क्रीमेंट्स तर त्याच्यानुसार कमी होणारच आहे. द रिडक्शन्स विल ऑर विल नॉट हॅव द इफेक्ट्स ऑफ पोस्टपोंडिंग द फ्युचर इन्क्रीमेंट्स इन हिज पे. कोणत्याही प्रकारे फ्युचर इन्क्रीमेंट्स द्यायचे नाहीये, पोस्टपोन करायचे आहे. ठीक आहे, हा पहिला झाला. ठीक आहे, याच्यामध्येच येते एक रिडक्शन्स लोअर स्टेजला नेणे आणि त्याचे इन्क्रीमेंट्स पूर्ण थांबवून ठेवणे. इन्क्रीमेंट्स. त्यानंतर सेकंड आहे रिडक्शन्स टू लोअर टाइम स्केल ऑफ पे. लोअर टाइम स्केल, सपोज पदावरूनच नाही तर पैशावरून किंवा पोस्टवरूनही तुम्हाला खाली डिमोशन्स केले जातात प्रमोशन्स वरून फॉर द पिरियड टू बी स्पेसिफाईड, जी की ऑर्डरमध्ये पेनाल्टी लागली त्याप्रमाणे. विच शॅल बी अ बार टू द प्रमोशन्स ऑफ द गव्हर्नमेंट सर्वंट. आणि तुमच्या प्रमोशनवर कम्प्लिटली बारही इथे ड्युरिंग अ स्पेसिफाईड पिरियड अँड टाइम स्केल पिरियड त्या स्पेलमध्ये. आणि ग्रेड पोस्ट सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला रिड्यूस्ड केलं जात आहे. ठीक आहे, सो अशा प्रकारची सेकंड मध्येही तुम्हाला पनिशमेंट पेनाल्टी मिळू शकते. द पिरियड ऑफ रिडक्शन्स टू टाइम स्केल ऑफ पे, ग्रेड, पोस्ट ऑफ सर्व्हिस शॅल ऑपरेट टू द फ्युचर इन्क्रीमेंट. हे सगळे जे आहे ते फ्युचर इन्क्रीमेंट्सवरच लागू होणार आहे. बिकॉज आतापर्यंत मी 10 वर्ष सर्व्हिस केल्या तर माझं मागचं वसूल नाही केला जाणार आहे. इथून पुढचे जे काही माझे इन्क्रीमेंट्स किंवा प्रमोशन होते त्याच्यातनं वसूल केलं जाणार. The government servant shall regain his original seniority in the higher time scales of pay, grades, post and the service. हायर सिनियरिटी तुमची रिगेन केली जाणार. कुठल्याही प्रकारे हायर सिनियरिटी नुसार तुमचे प्रमोशन होणार होते तर ते तुम्हाला मिळणार नाही. कंपल्सरी रिटायरमेंट. द सेकंड पनिशमेंट पेनाल्टी इज कंपल्सरी रिटायरमेंट. तुम्हाला कंपल्सरी रिटायरमेंट देऊन घरी बसवण्यात येणार आहे. दिस इज व्हेरी व्हेरी IMP. लोअर स्टेप. मग शॉर्टली कसं लक्षात ठेवायचं? पहिलं काय आहे तुमचं? लोअर स्टेजला आणून ठेवणे. ठीक आहे, हे असेच प्रश्न येतात. डायरेक्टली इतके पॅरा नाही किंवा लाईन्स विचारणार. सेकंड आहे कंपल्सरी रिटायरमेंट. ठीक आहे की नाही? त्यानंतर तुमचा थर्ड बघा, थर्ड पनिशमेंट तुमची आहे रिमूव्हल फ्रॉम द सर्व्हिस. सरळ फ्रॉम सर्व्हिस रिमूव्हल करून टाकणार. डिस्क्वालिफिकेशन फॉर द फ्युचर एम्प्लॉयमेंट म्हणजे काढून टाकणार तुम्हाला की फ्युचर एम्प्लॉयमेंट तुम्हाला कुठल्याही प्रकारे आता मिळणार नाही. गव्हर्नमेंट सर्वंटला काढून टाकणार.
Dismissal from the service which are ordinary be disqualifications for future employment under the government. आता याच्यामध्ये अजून एक सांगितलं डिसमिसल फॉर सर्व्हिस विच आर ऑर्डिनरी बी डिस्क्वालिफिकेशन. सर्व्हिस वरून तुम्हाला डिस्क्वालिफाईड करण्यात येणार आहे फॉर फ्युचर एम्प्लॉयमेंट अंडर दी गव्हर्नमेंट. ठीक आहे. इथे म्हटलं रिमूव्ह करण्यात येणार. दोन गोष्टी आहे बघा. रिमूव्ह म्हणजे तुम्हाला रिमूव्ह केलं आहे. ठीक आहे. इथून रिमूव्ह फ्रॉम दी सर्व्हिस शॉल नॉट बी डिस्क्वालिफिकेशन. रिमूव्हल इज नॉट अ डिस्क्वालिफिकेशन. ओके. फॉर द फ्युचर एम्प्लॉयमेंट अंडर दी गव्हर्नमेंट. म्हणजे समजा आज तुम्हाला जर रिमूव्ह केलं तर तुम्ही पुन्हा MPSC ची परीक्षा देऊ शकता आणि पुन्हा दुसऱ्या पदावर जाऊ शकता. बरोबर आहे की नाही. आज मला JMFC म्हणून रिमूव्हल केलं तर मी पुन्हा DJ ची परीक्षा देऊन परत मी गव्हर्नमेंट सर्वंट होऊ शकते. बट डिसमिसल फ्रॉम सर्व्हिस विच ऑर्डिनरी बी डिस्क्वालिफिकेशन. डिसमिसल म्हणजे ऑर्डिनरी डायरेक्टली डिस्क्वालिफिकेशन आहे जे की फ्युचर एम्प्लॉयमेंटवरही डिस्क्वालिफाईड केलं जातं. जर मला आज JMFC म्हणून डिसमिस केलं असेल तर मी कोणत्याही प्रकारे उद्या DJ ची पण एक्झाम देऊ शकणार. आलं का लक्षात. एक उदाहरण सांगते तुम्हाला. तर डिसमिसल आणि डिस्क्वालिफिकेशन मध्ये फरक आहे. तर रिमूव्हल मध्ये फरक आहे. ठीक आहे. दिस सब क्लॉज 6 इज सबस्टिट्यूटेड इन प्लेस ऑफ सोडून टाका. ठीक आहे. प्रोव्हाइडेड दॅट इन एव्हरी केस इन विच द चार्ज ऑफ द acceptance फ्रॉम एनी पर्सन्स ऑफ एनी ग्रॅटिफिकेशन ऑर द लीगल रेम्युनरेशन ॲज अ मोटिव्ह ऑर रिवॉर्ड फॉर डुईंग ऑर फॉर बिअरिंग to do any official act is established, the penalty mentioned in clause 8 or shall be imposed. सोडून टाका हे. This is not so important. The both provisos. Explanation दिलेला आहे. The following shall not amount to penalty within the meaning of this rule, namely खाली जे ह्या दिलेल्या आहे त्या पेनल्टी याला म्हणायचं नाहीये. जर एखाद्या गव्हर्नमेंट सर्वंटवर या प्रकारे तुम्ही ऍक्शन घेतली असेल, ऑर्डर काढली असेल, त्याला पेनल्टीज म्हणू नका असं यांचं म्हणणं आहे. Withholding of increments of pay of government servant for his failure to pass any departmental examination or the Hindi and Marathi languages examinations in the accordance with the rule or order governing the service to which he belongs or post which he hold or the term of appointment. सपोज तुमची आज JMFC म्हणून पोस्टिंग झाली आणि तुम्हाला मराठी सर्टिफिकेट मागितलं होतं. तुम्ही मराठी सर्टिफिकेट वगैरे दिलं पण नंतर तुमची मराठीची परीक्षा घेण्याचं गव्हर्नमेंटने ठरवलं. हिंदी रिक्वायर्ड होती तर हिंदीची परीक्षा घेण्याचं ठरवलं. व्हॉट एव्हर. मराठीची परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही पास नाही झाले किंवा कुठली परीक्षा नाही दिली तर तुम्ही पुढच्या वर्षी परत ती परीक्षा देऊ शकता. बट ही पनिशमेंट नाही आहे की तुम्ही मराठीची परीक्षा पास नाही झाले तुम्हाला आम्ही पेनल्टी लावूया ऍक्ट अंतर्गत. विथहोल्डिंग इन्क्रीमेंट्स. तुमचे इन्क्रीमेंट्स विथहोल्ड केल्या जातील. पण कारण काय. तुम्ही काही ब्रीच केलेला नाही किंवा तुम्ही काही गुन्हा केलेला नाही किंवा डिसिप्लिन तुम्ही तोडलेला नाहीये. तुम्ही परीक्षा पास नाही झाले याच्यामध्ये तुमचा दोष नाही. तुम्ही परत परीक्षा द्या. सो पे ऑफ दी गव्हर्नमेंट सर्वंट तर तुमचे तोपर्यंत इन्क्रीमेंट रोखून ठेवले जातील. बट ही पेनल्टी याला कन्सिडर केल्या जात नाही. आता जर तुम्हाला इथनं MCQ आला की मराठीची एक्झाम तुम्ही फेल झाला आहात तर दिस इज द पेनल्टी और ब्रीच ऑफ द रूल अंडर दिस पर्टिक्युलरली महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस डिसिप्लिन अँड अपील रूल. तर नो. तर इथे MCQ बनू शकतो की जर परीक्षा पास नाही झाली ती पेनल्टी आहे का. इट्स नॉट अ पेनल्टीज. नॉट अ पेनल्टीज. ठीक आहे. ह्या सगळ्या पेनल्टीज नाही आहे. लक्षात ठेवायचं. पुढचं आहे की ही पण पेनल्टी नाही आहे. स्टॉपेज ऑफ गव्हर्नमेंट सर्वंट ऍट द इफिशियन्सी बार इन द टाइम स्केल ऑफ पे ऑन द ग्राउंड ऑफ हिज अनफिटनेस टू क्रॉस द बार. कोणत्याही प्रकारे तो अनफिट असेल एखादी पर्टिक्युलरली टर्म्स किंवा क्रॉस बार करण्यासाठी तर अनफिटनेस किंवा कोणत्याही प्रकारे त्याला अनफिटनेस असेल त्या स्केलवर पोहोचण्यासाठी तर अनफिटनेस विच इज ऑल्सो नॉट द पेनल्टी. हे लक्षात ठेवा तुम्ही. अनफिटनेस मराठीची एक्झाम पास न होणे दिस आर नॉट अ पेनल्टीज. Non-promotion of the government servant whether in a substantive or officiating capacity after considering of his case to a service, grade or post or promotions which is eligible on administrative ground unconnected with his conduct. कोणत्याही प्रकारे administrative ground unconnected होत आहे. ठीक आहे. एवढं डीपली विचारत नाही बट तरीही ग्राउंड अनकनेक्टेड विथ हिज कंडक्ट इथे त्याची कन्सिडर केस केलेली आहे आणि तो जे प्रमोशनला इलिजिबल नाही आहे ऑन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ग्राउंड कुठल्याही ग्राउंडवर तर तुम्ही इथे कुठल्याही प्रकारे तुमचं जर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ग्राउंड लाईक तुमचं कामकाज असेल किंवा कोणत्याही प्रकारे की कामकाजावर पण प्रमोशन्स असतात ना तर अशा प्रकारे जर कोणत्याही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ग्राउंडवर सिनियरिटी कामकाज कास्ट प्रमोशन असेल तर तुम्ही इथे कोणत्याही प्रकारे इलिजिबल नाही आहे तर दिस इज नॉट द पेनल्टी. Reversion of the government servant officiating in higher service grade
or post to the lower services grade or post on the ground that he is considered to be unsuitable, कोणत्याही प्रकारे तो अनसुटेबल असेल पुढे प्रमोट करण्यासाठी, तर तोही इथे कुठल्याही प्रकारे ग्राउंड नाही आहे पेनाल्टीचा, हे इट्स नॉट द पेनाल्टीज. रिव्हर्शन ऑफ द गव्हर्नमेंट सर्वंट अपॉइंटेड ऑन अ प्रोबेशन्स टू एनी अदर सर्व्हिसेस ग्रेड पोस्ट, प्रोबेशनवर आहात तुम्ही म्हणजे हा सुद्धा एक ग्राउंड नाही आहे तुमच्या पेनाल्टीचा. ह्या सगळ्या गोष्टी छोटे छोटे जिथे पॉईंट लक्षात येत आहे तिथे फोकस करा, आणि हे पेनाल्टीज नाही आहे हे लक्षात ठेवा. रिप्लेसमेंट ऑफ द सर्व्हिस ऑफ द गव्हर्नमेंट सर्वंट, कोणत्याही प्रकारे तुमची रिप्लेसमेंट केली आहे सर्व्हिसमधून, या पदावरून त्या पदावर टाकला आहे तरी सुद्धा हे कुठल्याही प्रकारे ग्राउंड नाही आहे पेनाल्टी प्रोव्हाइड करण्याचं. कंपल्सरी रिटायरमेंट ऑफ द गव्हर्नमेंट सर्वंट इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू द सुपरएन्युएशन्स अँड रिटायरमेंट. सुपरएन्युएशन्स मीन्स कोणत्याही प्रकारे तुम्ही डायरेक्टली रिटायरमेंट घेतली किंवा असे काही कारण आहेत की तिथे कंपल्सरी रिटायरमेंट आहे, तर डेफिनेटली हे सगळे ग्राउंड्स नाही आहेत पेनाल्टीचे. पण ब्रीच केलं असेल आणि गव्हर्नमेंटनेच तुम्हाला कंपल्सरी रिटायरमेंट सांगितली असेल तर ते दॅट इज द पेनाल्टी. टर्मिनेशन ऑफ द सर्व्हिस ऑफ ए गव्हर्नमेंट, टर्मिनेशन ऑफ सर्व्हिसेस मध्ये काय काय येतात बघूया. ऑफ ए गव्हर्नमेंट सर्वंट अपॉइंटेड ऑन द प्रोबेशन्स ड्युरिंग और ॲट द एंड ऑफ द पिरियड ऑफ हिज प्रोबेशन्स इन अकॉर्डन्स विथ द टर्म ऑफ हिज अपॉइंटमेंट और रूल अँड ऑर्डर गव्हर्निंग सच प्रोबेशन्स. आता थोडंसं ना हे ऍक्ट जे किंवा हे रूल आहे ते आपल्या अभ्यासक्रमाचे नाही. आपण 5 वर्ष लॉ मध्येही कधी शिकलो नाहीये किंवा कधी कुठे ऐकले पण नाहीये आपण. इव्हन तुम्ही युट्यूबवरही सर्च करणार तरी तुम्हाला हे मिळणार नाही आहे, कारण कोणी शिकवले पण नाही आहे आजपर्यंत. सो थोडेसे अवघड जातील, पण तुम्हाला या ऍक्टचं काहीही काम नाही आहे. तुम्हाला फक्त MCQ कॅच करायचे आहे आणि अभ्यास करायचा आहे. एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली की तुम्ही 1 तासात रिव्हिजन करून हा ऍक्ट बाजूला टाकू शकता. फक्त कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी वेळ लागतो, कारण की हे शब्द किंवा हे प्रोसिजर काय ते आपल्याला माहीतच नाही आणि कुणी शिकवल्याशिवाय ते समजणारही नाही आहे. सो टर्मिनेशन ऑफ द सर्व्हिस म्हणजे काय, तर येथे 8 मध्ये जी टर्मिनेशन ऑफ सर्व्हिसचे ग्राउंड दिले ABC ऑफ ए गव्हर्नमेंट सर्वंट अपॉइंटेड ऑन अ प्रोबेशन, जर प्रोबेशनवर तुम्हाला अपॉइंट केला आहे अँड ड्युरिंग और ॲट द एंड ऑफ द पिरियड ऑफ हिज प्रोबेशन, जेव्हा प्रोबेशन पिरियड सुरू आहे किंवा आता संपत आलेला आहे, इन अकॉर्डन्स विथ द टर्म ऑफ हिज अपॉइंटमेंट और द रूल्स अँड ऑर्डर गव्हर्निंग सच प्रोबेशन, तर त्या प्रोबेशनचे जे काही ग्राउंड्स आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यानुसार तुमचं पुढे टर्मिनेशन केलं जातं, जर प्रोबेशनचे रूल्स ब्रीच केले तर, अदरवाइज नाही. ऑफ द टेम्पररी गव्हर्नमेंट सर्वंट अनकनेक्टेड विथ हिज कंडक्ट, कोणत्याही प्रकारे टेम्पररी गव्हर्नमेंट सर्वंट आहे आणि तो कुठल्याही प्रकारे अनकनेक्टेड आहे. ऑफ द गव्हर्नमेंट सर्वंट एम्प्लॉयड अंडर अन अग्रीमेंट इन अकॉर्डन्स विथ द टर्म्स ऑफ सच अग्रीमेंट, तर हे या सिच्युएशन मध्ये यांना सुद्धा पेनाल्टीज म्हटलं जात नाही, कारण प्रोबेशन पिरियड बद्दल इथे हे सगळं सांगत आहे. हे जे आहे ते प्रोबेशन बद्दल सांगत आहे की प्रोबेशनचे अग्रीमेंट, प्रोबेशनचे नियम काय आहे त्याच्यानुसार तुम्हाला टर्मिनेट जर करण्यात आलं, प्रोबेशनवर होतात तेव्हा, अग्रीमेंटवर होतात तेव्हा, तर अशा प्रकारचे जर टर्मिनेशन झालं असेल तर इट्स नॉट अ पेनाल्टी, बट इतक्या डीपली तुम्हाला येत नाही. ओके, ठीक आहे. Any compensation award on the recommendations of the complaints committee referred to in provisos 2. complaints committee ने तुमच्या अगेन्स्ट कोणतेही रिकमेंडेशन दिलेलं आहे कंपन्सेशनचं, and established in the department of the government for inquiring in any complaint, sexual harassment वगैरे असेल तर डेफिनेटली याच्यामधून मग तुम्हाला काय रिकमेंडेशन दिल्यानंतर तुम्हाला तुमच्यावर चार्जेस लागू शकतात. ओके, सो दिस इज नॉट सो इम्पॉर्टंट. वेअर पेनाल्टी मेन्शन ज्या काही दिलेले आहे इफेक्टिव्ह सोडू शकता तुम्ही. यू कॅन स्किप इट. ठीक आहे, मी लिहून देते कारण याच्या कुठल्याही प्रकारे नोट्स कोणाकडेच नाहीये, असाच अभ्यास आपल्याला करावा लागणार. त्यानंतर 6 मध्ये आपण जेव्हा अपॉइंटिंग ऑथॉरिटी पाहिली आणि नंतर डिसिप्लिनरी ऑथॉरिटी आपण 6 मध्ये बघतोय. लक्षात ठेवा सेक्शन 4 मध्ये सस्पेन्शन आहे, 5 मध्ये पेनाल्टीज आहे, मायनर पेनाल्टीज, मेजर पेनाल्टीज आणि 6 मध्ये डिसिप्लिनरी ऑथॉरिटी. जेवढं महत्वाचं आहे 5 आणि 4 मध्ये तेवढंच तुम्हाला करायचं आहे, बाकीचं काही करायचं नाहीये. आता डिसिप्लिनरी ऑथॉरिटी म्हणजे काय, द गव्हर्नर मे इम्पोज एनी ऑफ द पेनाल्टी स्पेसिफाईड इन रूल 5 ऑन एनी गव्हर्नमेंट सर्वंट. इथे सरळ सरळ लिस्ट दिली आहे आणि ही जी पेनाल्टीज प्रोव्हाइड करतात दॅट इज द डिसिप्लिनरी ऑथॉरिटी. बट सगळ्यात आधी म्हटले की कोणत्याही प्रकारचा गव्हर्नमेंट सर्वंट असू द्या. काय म्हटलं, हे खूप महत्वाचं आहे, प्लीज फोकस ऑन इट. ओके, मी इथे पिंक करते बघा. द गव्हर्नर आपल्या महाराष्ट्राचं जो गव्हर्नमेंट आहे मे इम्पोज एनी पेनाल्टी स्पेसिफाईड इन 5. मायनर पेनाल्टीचं सुद्धा, मेजर पेनाल्टीचं सुद्धा,
गव्हर्नर हा कोणत्याही गव्हर्नमेंट सर्वंटवर पेनाल्टीज लादू शकतो. तो कोणत्याही गव्हर्नमेंट सर्वंटवर कोण? गव्हर्नर. तिथे काही मेन्शन केलं नाही की हा गव्हर्नर, या गव्हर्नमेंट सर्वंटवर तुम्ही पेनाल्टीज लागू नका, त्या गव्हर्नमेंट सर्वंटवर नाही. गव्हर्नमेंट सर्वंट कोणताही असो, मी असो, तुम्ही असो, खालच्या पदाचा असो, वरच्या पदाचा असो, गव्हर्नरला पूर्ण अधिकार आहे, तो पेनाल्टी कोणावरही लावू शकतो. पहिली डिसिप्लिनरी अथॉरिटी कोण आहे? गव्हर्नर आहे, गव्हर्नर. सेकंड मध्ये या, without prejudice to the provision of sub rule 1, appointing authorities may impose any on the penalty specified in rule 5 upon members of the group C and group D services serving under them whom they have power to appoint. ओके, आता इथे खूप किचकट थोडंसं त्यांनी केलेलं आहे, लक्षात घ्या. इथे म्हटलं की अपॉइंटिंग ऑथॉरिटी मे इम्पोज एनी ऑन द पेनाल्टीज. जी अपॉइंटिंग ऑथॉरिटी, लक्षात ठेवा, अपॉइंटिंग ऑथॉरिटी, ठीक आहे, इम्पोज एनी पेनाल्टी स्पेसिफाईड इन 5, म्हणजे मेजर असो किंवा मायनर, अपॉइंटिंग ऑथॉरिटीला दोन्हीही पेनाल्टीज देण्याचा अधिकार आहे, मेजर पण आणि मायनर, बरोबर आहे, जी की सेक्शन 5 अंतर्गत. बट मेंबर ऑफ ग्रुप सी, ग्रुप डी सर्विंग अंडर देम whom they have power to appoint. अशी अपॉइंटिंग ऑथॉरिटी आहे ज्या अपॉइंटिंग ऑथॉरिटीला अधिकार आहे ग्रुप सी आणि ग्रुप डी च्या पब्लिक सर्वंट म्हणजेच गव्हर्नमेंट सर्वंटला अपॉइंट करण्याचे ज्यांना अधिकार होते. लक्षात घ्या, समजत नसेल तर लाईव्ह लेक्चर मध्ये विचारा परत, आता याच्यानंतर जो लाईव्ह लेक्चर होईल तो. तर ग्रुप सी आणि ग्रुप डी च्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला, ग्रुप सी चे गव्हर्नमेंट सर्वंट आहे, ग्रुप डी चे गव्हर्नमेंट सर्वंट आहे, त्यांना ज्यांनी अपॉइंट केलं आहे तर त्या अपॉइंटिंग ऑथॉरिटीला पेनाल्टी लावण्याचा अधिकार आहे सी आणि डी या ग्रुप च्या गव्हर्नमेंट सर्वंट. म्हणजे सपोज एखादा क्लास 1 अधिकारी आहे, त्यांनी ग्रुप सी आणि ग्रुप डी ला अपॉइंट केलाय, तर ग्रुप सी आणि ग्रुप डी चे जे गव्हर्नमेंट सर्वंट आहे त्यांना हे पेनाल्टीज पण लावू शकतात. क्लिअर? सो अपॉइंटिंग ऑथॉरिटी जी असेल ग्रुप सी आणि ग्रुप डी ची, तर ते ग्रुप सी आणि ग्रुप डी ला पेनाल्टीज लावू शकतात. तर अपॉइंटिंग ऑथॉरिटी ग्रुप सी आणि ग्रुप डी ची कोणती आहे? डिसिप्लिनरी ऑथॉरिटी ग्रुप सी आणि ग्रुप डी ची कोणती आहे की त्यांचीच अपॉइंटिंग ऑथॉरिटी, ज्यांनी त्यांना अपॉइंट केलं तेच याच्यावर डिसिप्लिन रूल लावतील. आलं लक्षात? ठीक आहे. नाउ प्रोव्हाइडेड दॅट द हेड ऑफ द ऑफिसेस शॅल एक्सरसाइज द पॉवर ऑफ द इम्पोजिंग मायनर पेनाल्टीज ऑन द ग्रुप सी अँड ग्रुप डी द गव्हर्नमेंट सर्वंट अंडर देअर रिस्पेक्टिव्ह ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल. दिस इज ऑल्सो इंटरेस्टिंग. काय म्हटलं इथे बघा, इथे म्हणतात की हेड ऑफ द ऑफिसेस, हेड ऑफ द ऑफिसेस, प्रत्येक हेड ऑफिसेस आहे, प्रत्येक जसं की लॉ अँड ज्युडिशियरी डिपार्टमेंट आहे, फायनान्स डिपार्टमेंट आहे, वेगवेगळे डिपार्टमेंट्स आपल्याकडे आहे. हेड ऑफ द ऑफिस कोणीतरी असतं तिथे, आणि त्याच्या अंतर्गत ग्रुप सी आणि ग्रुप डी च्या अपॉइंटमेंट झालेल्या आहेत, बरोबर आहे की नाही? तर ग्रुप सी आणि ग्रुप डी च्या अपॉइंटमेंट ज्या झालेल्या आहे त्यांच्यावर इथे इम्पोजिंग मायनर पेनाल्टीज, मेजर नाही, मेजर आणि मायनर पेनाल्टीज कोण लावणार आहे इथे? मेजर आणि मायनर पेनाल्टीज लावणार आहे अपॉइंटिंग ऑथॉरिटी ग्रुप सी आणि ग्रुप डी वर. पण यांनी अपॉइंट केलेलं नाही आहे, अपॉइंट केलेलं नाही, आणि ही इज नॉट द अपॉइंटिंग ऑथॉरिटी बट हेड ऑफ द ऑफिस आहे त्या पर्टिक्युलरली डिपार्टमेंटचा. तर हेड ऑफ द ऑफिसला इथे पॉवर आहे की तो मायनर पेनाल्टी लावू शकतो. हेड ऑफ द ऑफिस, लक्षात ठेवा, इथे ओनली मायनर पेनाल्टीज, हेड ऑफ द ऑफिस मायनर पेनाल्टीज ओनली लावू शकतो, मेजर नाही, बिकॉज ही इज नॉट द अपॉइंटिंग ऑथॉरिटी. मायनर पेनाल्टी तुमचं हेड ऑफिस लावू शकतं कुणावर? ज्या त्यांच्या अंतर्गत ज्या ग्रुप सी, कोण? ग्रुप सी आणि ग्रुप डी त्यांच्या अंतर्गत जे काम करत आहेत रिस्पेक्टिव्हली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल मध्ये आहे ते मायनर पेनाल्टीज. मेजर पेनाल्टीज लावायचे असेल तर ग्रुप सी आणि ग्रुप डी ला ज्यांनी अपॉइंट केलेलं आहे ते तिथे डिसिप्लिनरी ऑथॉरिटी असते. हेड ऑफ द ऑफिस फक्त मायनर पेनाल्टी लावू शकतं ग्रुप सी आणि ग्रुप डी वर. नाव कम टू द नेक्स्ट. हे खूप महत्वाचं आहे, याच्यातनं एकही प्रश्नाला तर चुकू नये तुमचा, म्हणून त्यावेळेस वारंवार इथे रिवाइज करणं गरजेचं आहे. नोट्स काढून घेणं अशा पर्टिक्युलरली लिहून गरजेचं आहे. खूप सारे लिहून नोट्स काढता येत नाही कारण टाइम कमी आहे, आणि एका रूल्स मधून तुम्हाला 2-2, 3-3 क्वेश्चन येणार आहे, याच्यावर नाही. Provided further that head of the department and regional head of the department shall exercise the power of imposing minor penalties. आता हेड ऑफ द डिपार्टमेंट किंवा रिजनल हेड ऑफ द डिपार्टमेंट असेल तुमचं, ठीक आहे की नाही? दोन्ही प्रकारे घ्या. हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे तुमच्या पर्टिक्युलरली डिपार्टमेंटचं,
आणि रिजन एक पर्टिक्युलर रिजन्स मध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट असतात. शॅल एक्सरसाइज द पॉवर ऑफ इम्पोजिंग मायनर पेनल्टीज ओनली इन रिलेशन टू गव्हर्नमेंट सर्वंट of the state services group B under their respective control. Okay, head of the department, regional head of the department shall the power of imposing minor penalties only in relation to government servant. स्टेट सर्व्हिसेसचे गव्हर्नमेंट सर्वंट आहे तर त्यांना ग्रुप बी वर फक्त इथे मायनर पेनल्टीज लादता येणार आहे. ठीक आहे. येस, प्रोव्हाइडेड, हे लक्षात ठेवा, हे तुम्हाला पाठ करणे गरजेचं आहे. याच्यावर मी काही करू शकत नाही, तुम्हाला अभ्यास करणे गरजेचं आहे. Provided also that the head of the department shall exercise the power of imposing minor penalties only in a relation of the government servant of the state group A under their respective administrative control who draw grade pay 6,600 or less, excluding those who were sanctioned a pay 10,650 ते 15,850 in a unrevised pay scale. Okay, head of the department फक्त अशा ग्रुप ए च्या पोस्टवर, ग्रुप ए ची जी पोस्ट आहे आणि ग्रुप ए चे जे गव्हर्नमेंट सर्वंट आहे अशा व्यक्तींवर इथे मायनर पेनल्टीज इम्पोज करू शकतं. कधी? ग्रुप ए वर. ठीक आहे. ग्रुप सी झालं, ग्रुप डी झालं, ग्रुप बी झालं, पण ग्रुप ए चा व्यक्ती असेल पण त्याची पे स्केल जी आहे ती 6,600, ठीक आहे, ऑर लेस किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल. 6,600 आकडा लक्षात ठेवायचा. किंवा त्याच्या सँक्शन स्पे स्केल जे आहे, जे बघा सँक्शन स्पे स्केल, हे दोन्ही लक्षात ठेवा. 10,750 ते 15,850 मध्ये आहे. अशा स्पे स्केल असणाऱ्या ग्रुप ए च्या व्यक्तीवर हेड ऑफ द डिपार्टमेंट मायनर पेनल्टीज लावू शकतो आणि त्यासाठी मायनर पेनल्टीज लावण्यासाठी डिसिप्लिनरी ऑथॉरिटी हेड ऑफ द डिपार्टमेंट राहणार. आय थिंक आणि आय होप आणि मला असं कन्फर्म आहे की तुम्हाला समजलं, पण कन्फ्यूज होतं, त्यामुळे वारंवार लेक्चर ऐका. लेक्चर ऐकून झाल्यानंतर नोटिंग करून घ्यायचे आणि वारंवार रिवाइज करायचे. नोव्हेंबर मधली जर धर्मदाय आयुक्ताची पोस्ट तुम्हाला काढायची असेल तर एकच पर्याय आहे, दिवाळी विसरा, लायब्ररी लावा. सतत हे रिवाइज करत राहणं गरजेचं आहे. कम टू द नेक्स्ट. Without prejudice to the provision of Sub-Rule 1, the Commissioner of the Division shall, in the course of the implementation of the employment gratuity guarantee schemes under the Maharashtra employment guarantee. I think it's not important. Okay, so I have marking here that I'm marking here that not important. काही इतकं काही गरज नाही. ग्रुप डी आता हे खूप सारं दिलेलं आहे, बट तुम्ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून जा असं मी पर्टिक्युलरली तुम्हाला सांगेन. Come to the section 7. The governor or any other authority empowered by him by general or special order may. The governor or any other authority empowered by him by general or special order. Authority to institute a proceeding. आता आपण अपॉइंटिंग ऑथॉरिटी बघितली, डिसिप्लिनरी ऑथॉरिटी बघितली, कोणाला कोणत्या गव्हर्नमेंट सर्वंटवर आपल्याला डिसिप्लिनरी ऑथॉरिटी करता, हे सगळं बघितलं आपण. बट एक्झॅक्टली प्रोसिडिंग काय असणार आहे, ही जी ऑथॉरिटी आहे इन्स्टिट्यूट कशी करणार आहे प्रोसिडिंग, प्रोसेस तर काहीतरी असेल ना, हे त्यांच्यावर ऑर्डर काढण्याची, हे सगळ्या गोष्टी. तर प्रोसेस आणि प्रोसिजर दिली आहे. ऑथॉरिटी टू इन्स्टिट्यूट प्रोसिडिंग ही कोणती ऑथॉरिटी आहे की प्रोसिजर इन्स्टिट्यूट होणार आहे. द गव्हर्नर ऑर एनी अदर ऑथॉरिटी एम्पॉवर्ड बाय. आता गव्हर्नरला तर सगळेच अधिकार आहे, आपण पहिल्याच लाईन मध्ये बघितलं. द गव्हर्नर or any other authority जी की इथे empowered केलेली आहे, अपॉइंटिंग अ डिसिप्लिनरी ऑथॉरिटी बाय हिम बाय जनरल आणि स्पेशल ऑर्डर ते काढणार आहेत. आणि मे जिथे जिथे जनरल ऑर्डरची गरज आहे तिथे जनरल ऑर्डर काढतील, जिथे स्पेशल ऑर्डरची गरज आहे तिथे स्पेशल ऑर्डर काढतील. मे इन्स्टिट्यूट अ डिसिप्लिनरी प्रोसिडिंग अगेन्स्ट एनी गव्हर्नमेंट सर्वंट. कोणत्याही प्रकारे रूल ब्रीच केले तर कोणत्याही गव्हर्नमेंट सर्वंटच्या अगेन्स्ट गव्हर्नर किंवा जी अपॉइंटिंग आणि डिसिप्लिनरी ऑथॉरिटी आहे ते जनरल आणि स्पेशल ऑर्डर काढतील. कुणाच्या अगेन्स्ट? इन्स्टिट्यूट डिसिप्लिनरी प्रोसिडिंग अगेन्स्ट एनी गव्हर्नमेंट सर्वंट. तुम्हाला जर एक सिंपल प्रोसिजर आला की हा जो रूल आहे किंवा हा जो कायदा आहे तो कुणाच्या अगेन्स्ट आहे, ओनली अँड ओनली अगेन्स्ट द गव्हर्नमेंट सर्वंटच्या आहे, साधारण व्यक्तीच्या नाही. डायरेक्ट डिसिप्लिनरी ऑथॉरिटी, आता इथे डायरेक्ट करणार आहे डिसिप्लिनरी ऑथॉरिटीला की टू इन्स्टिट्यूट डिसिप्लिनरी प्रोसिडिंग्स अगेन्स्ट एनी गव्हर्नमेंट सर्वंट on whom that the disciplinary authority is competent to impose under this rule of any penalties. Disciplinary authority proceeding institute करा आणि त्याच्यावर सेक्शन 5 अंतर्गत मायनर पेनल्टीज, कोणतीही पेनल्टीज तुमच्या जी काही रूल्स मध्ये बसते ती त्याच्यावर लावा.
direct the transfer of any pending inquiry from any inquiry authority appointing by the disciplinary authority, जी की पेंडिंग इन्क्वायरी आहे ती कंप्लीट करा आणि ती सुरू करा. ठीक आहे. अ डिसिप्लिनरी ऑथॉरिटी competent under this rule to impose any of the penalties specified in 5 may institute a disciplinary proceeding against the government servant on whom the disciplinary authority is competent to impose any of the penalties specified. नंतर ना मग ते पेनल्टीज लावून कोणती पेनल्टीज त्याच्यावर होणार आहे त्यानुसार ते प्रोसिजर चालणार. सेक्शन 7 इज नॉट सो इम्पॉर्टंट, जस्ट रीड केला तरी तुम्हाला कळेल. त्यानंतर प्रोसिजर फॉर इम्पोजिंग द मेजर पेनल्टीज. आता 2 पेनल्टीज आपल्याकडे आहे तुम्हाला माहिती आहे, त्यापैकी मायनर पेनल्टीज मध्ये तेवढ्या पेनल्टी दिलेल्या आहे आणि प्रोसिजर फॉर इम्पोजिंग पेनल्टीज सेक्शन 8 सांगतो तुम्हाला की प्रोसिजर काय इम्पोज पेनल्टी करण्याची. आता तर बघूया. नो ऑर्डर, पहले तो ऑर्डर काढावा लागेल. नो ऑर्डर इम्पोजिंग एनी ऑफ द मेजर पेनल्टी शैल बी मेड एक्सेप्ट आफ्टर द इन्क्वायरी हेल्ड. गव्हर्नमेंट सर्वंट है भाई, इतना तो बनता है. पहिली सिच्युएशन आहे की कोणत्याही प्रकारे इन्क्वायरी कंडक्ट केल्याशिवाय कोणावरही पेनल्टी इम्पोज करू नका. कोणती मेजर पेनल्टी इम्पोज करता येत नाही. कधी? जेव्हा पहिले तुम्हाला एखाद्या गव्हर्नमेंट तुम्हाला जर सांगितलं की हा XYZ गव्हर्नमेंट सर्वंट आहे, त्यांनी काय केलंय सर, डिसिप्लिनरी आणि अपील रूल अंतर्गत रूल ब्रीच केला आहे, सेक्शन 11 वाला, सेक्शन 12 वाला. तसं नाही जमणार. तुम्हाला पहिले मेजर पेनल्टी जर अप्लाय करायची असेल, त्याला परमनंट रिटायर करायचं, डिसमिजल करायचं, रिमूव्हल करायचं, तर तुम्हाला पहिले इन्क्वायरी करावं लागेल की खरंच हे असं घडले का. तर सुरुवातीला सगळ्यात महत्वाचं आहे की जेव्हा ही मेजर पेनल्टी तुम्ही इम्पोज करता तर सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला इन्क्वायरी कंडक्ट करा. इन्क्वायरी कंडक्ट करून कन्फर्म करा. इफ यू हॅव नॉट रिझन्स टू बिलीव्ह that some person conducted the offense and some person conducted the breach the rule, तर त्याच्याशिवाय तुम्ही इथे मेजर पेनल्टीज इम्पोज करू शकत नाही. दिस रूल इज ओनली फॉर द मेजर पेनल्टीज. सो आफ्टर इन्क्वायरीज तुम्हाला करायचं. ॲज फॉर ॲज मे बी इन द मॅनर प्रोव्हाइडेड इन दिस रूल अँड रूल 9, समोर रूल 9 मध्ये मॅनर दिलाय कशा पद्धतीत ती इन्क्वायरी कंडक्ट होणार आहे. ऑर वेअर सच इन्क्वायरी इज हेल्ड अंडर द पब्लिक सर्वंट इन्क्वायरीज ऍक्ट. अगेन एक पब्लिक सर्वंट हेल्ड इन्क्वायरीज ऍक्ट आहे, त्याच्या अंतर्गत जरी ते केलेली असेल किंवा सांगितलं असेल की त्या मॅनरनुसार करा, तर तुम्ही त्या मॅनरनुसार, म्हणजे हे जे नवीन रूल आहे दॅट पब्लिक सर्वंट इन्क्वायरी ऍक्ट 1850, तर याच्या थ्रू ही तुम्ही करू शकता इन्क्वायरी. ठीक आहे. पण पहिले इन्क्वायरी करणं गरजेचं आहे जर तुम्हाला मेजर पेनल्टीज इम्पोज करायची असेल तर. Whenever the disciplinary authority is of the opinion that there are a ground for inquiring into the truth of any imputations of misconduct or misbehavior against a government servant, it may itself inquire into or appoint under this rule or under the provisions of the Public Servant Inquiries Act 1850 as the case may be, an authority to inquire into the truth thereof. तर व्हेनेवर डिसिप्लिनरी ऑथॉरिटी जे आहे इज, त्यांना जर वाटलं, त्यांचं जर ओपिनियन असेल की असे काही ग्राउंड दिसत आहे की या पर्टिक्युलरली पर्सननी, गव्हर्नमेंट सर्वंटनी असं ट्रूथ दिसत आहे की त्याच्यात जे काही इम्प्युटेशन्स लागलेले आहे, लांछन लागलेले आहेत किंवा त्यांनी मिसकंडक्ट केला आहे, मिसबिहेवियर केला आहे, तर या सिच्युएशन्स मध्ये इट मे इटसेल्फ इन्क्वायर इनटू, ही डिसिप्लिनरी अथॉरिटी स्वतः इन्क्वायर करेल किंवा या ऍक्ट अंतर्गत कोणाला तरी इन्क्वायरी करायला अपॉइंट करेल. Provided that where there is a complaint of sexual harassment within the meaning of rule 22A of the Maharashtra Civil Services Conduct Rule, आपल्याला हाही बघायचा आहे. ठीक आहे. हाही खूप मोठा रूल आहे आणि कंप्लेंट आली आहे त्याच्या अगेन्स्ट की यांनी सेक्शुअल हॅरेसमेंट केलेला आहे ऑफिस प्लेसेसमध्ये किंवा कुठेही, आणि हा गव्हर्नमेंट सर्वंट आहे. द कंप्लेंट्स कमिटी एस्टॅब्लिश्ड इन ईच डिपार्टमेंट ऑफ द ऑफिस फॉर इन्क्वायरिंग सच अ कंप्लेंट शॅल बी डीम्ड टू बी द इन्क्वायरिंग ऑथॉरिटी. तर इथे एक कंप्लेंट सेक्शुअल हॅरेसमेंटसाठी इथे एक पर्टिक्युलरली इन्क्वायरिंग ऑथॉरिटी असते, ते इथे इन्क्वायरी करतील तरच त्याच्यावर मेजर पेनल्टी आपल्याला अप्लाय करता येईल, अदरवाईज नाही. Where a disciplinary authority itself hold an inquiry under this rule, any reference to an inquiring authority in this rule shall, unless the context otherwise require, be construed as reference to the disciplinary authority. तर डेफिनेटली जी की ज्यांना डिसिप्लिनरी ऑथॉरिटीने इथे इन्क्वायरी कंडक्ट करण्यासाठी सांगितलं आहे तर ते होल्ड करतील इन्क्वायरी. Where it is proposed to hold an inquiry against the government servant under this rule, the disciplinary authority shall draw up an cause of death. Definitely कारण तर ते लिहितील.
त्यानंतर दिस इज नॉट इम्पॉर्टंट. द सबस्टन्स ऑफ द आता इन्क्वायरीमध्ये काय लिहिणार, सबस्टन्स ऑफ द इम्प्युटेशन, की नेमके लांछन काय लागले, त्याचे कारण काय, त्याचे सबस्टन्स म्हणजे शॉर्टमध्ये ते लिहितील काय काय कारण लागले, मग त्याच्यावर इन्क्वायरी करणं गरजेचं आहे. मिसकंडक्ट काय केलं आहे, मिसबिहेवियर काय केलं आहे, हे सगळं एक जसं की आपण एक चार्जशीट तयार करतो, चार्ज फ्रेम करतो, तसं सबस्टन्स लिहिण्यात येणार आहे. स्टेटमेंट काय आहे, इम्प्युटेशनचे कोण काय बोललो, कोणी कोणाला काय बोललो होतं, किंवा काही शब्द काय होते, तर नेमकं काय घडलं, मिसकंडक्ट, हे सगळं लिहिणार आहे. दिस इज नॉट सो इम्पॉर्टंट. नॉट IMP. ओके, IMP इम्पॉर्टंट नाही आहे, कारण की हे प्रोसिजर आहे, तुम्हाला प्रोसिजर विचारली जाणार नाही. लिस्ट ऑफ द डॉक्युमेंट, काय काय डॉक्युमेंट यांनी म्हणजे काही डॉक्युमेंटचा घोळ केला आहे का, तर त्याच्यामध्ये काय काय डॉक्युमेंट, कोणी विटनेस आहे का ऑफिसेसमधून, की कोणी सांगतायत की हो सर यांनी करप्शन केलं, यांनी याला छेडलं, यांनी घाणेरडं बोललंय, हे वगैरे सगळं. ठीक आहे. द डिसिप्लिनरी ऑथॉरिटी शॅल डिलिव्हर ऑर कॉज टू बी डिलिव्हर्ड टू द गव्हर्नमेंट सर्वंट अ कॉपी ऑफ द आर्टिकल ऑफ चार्ज ऑफ द स्टेटमेंट, imputations, misconduct, misbehavior, and list of the document and witnesses, article of charge proposed to be sustained, and shall by a written notice required to the government servant to submit to the within such time as may be specified the notice, a written statement and his defense. Okay, so this is very simple. जसे की आपण डिफेन्स मध्ये देतो कोर्टमध्ये, तर डिसिप्लिनरी ऑथॉरिटीचे हे कर्तव्य आहे की ज्या गव्हर्नमेंट सर्वंटच्या अगेन्स्ट ही प्रोसिजर सुरू आहे, आफ्टर इन्क्वायरी त्याला हे सगळे कागदपत्र आणि हे सगळे स्टेटमेंट, विटनेसेस, सगळे कागदपत्र देऊन टाकायचे, जसं की आपण FIR ची कॉपी देतो. ठीक आहे की नाही. तसं On receipts of the written statement of the defense, the disciplinary authority may itself inquire into such of the article charge. आता डेफिनेटली ते सगळं आर्टिकल चार्ज काय काय आहे ते रेकॉर्ड, सगळे फाइंडिंग्स याला द्या. The written if no written statement of the defense is submitted by the government servant, आणि मग त्याच्यानंतर हा जे स्टेटमेंट आणि सबस्टन्स हे चार्ज दिलाय गव्हर्नमेंट सर्वंटला की बघ तुझ्या अगेन्स्ट एवढे एवढे अलिगेशन्स आमच्याकडे आलेले आहे, तर त्याच्यानंतर इथे जो ज्याही एक गव्हर्नमेंट सर्वंटच्या अगेन्स्ट इथे प्रोसिजर लागलेली आहे, त्याला डिफेन्स घ्यायचा आहे आणि त्याला त्याचं रिटर्न स्टेटमेंट सबमिट करायचं आहे. जर तो रिटर्न स्टेटमेंट सबमिट करत नसेल, इफ नो रिटर्न स्टेटमेंट ऑफ डिफेन्स इज सबमिटेड बाय द गव्हर्नमेंट सर्वंट, द डिसिप्लिनरी ऑथॉरिटी मे इटसेल्फ इन्क्वायर इन टू द आर्टिकल ऑफ चार्ज ऑर मे, त्यानंतर जर तुम्ही रिटर्न स्टेटमेंट सबमिट नाही केलं तर डिसिप्लिनरी ऑथॉरिटी इन्क्वायरी सुरू करेल. इफ इट कन्सिडर इट नेसेसरी टू डू सो अपॉइंट अंडर सब रूल 1 अँड दिस रूल इज इन्क्वायरिंग ऑथॉरिटी ऑफ द पर्पज, तर ते त्यांचं काम सुरू करतील. Where the disciplinary authority appoints an inquiring authority, it may by an order appoint a government servant, legal practitioners to be known as a presenting officer to present the case in support of the article of charge before the inquiring authority. This is very very important. C clause disciplinary जी authority आहे इथे appoints an inquiring authority, it may, जी की inquiring authority disciplinary authority आहे, by an order, ही एक ऑर्डर काढणार आहे की appoint a government servant, okay, or a legal practitioner टू बी नोन ॲज अ प्रेझेंटिंग ऑफिसर. एक तर तुम्ही काय करा, गव्हर्नमेंट सर्वंट दुसरा कोणी असेल तुमच्यासोबत तर त्याला अपॉइंट करा. ठीक आहे. आणि इथे नाही तर मग लिगल प्रॅक्टिशनर अपॉइंट करा तुमचा. ठीक आहे की नाही. आणि त्या लिगल प्रॅक्टिशनरला इथे काय म्हणण्यात येणार आहे, प्रेझेंटिंग ऑफिसर. तर हे लक्षात ठेवायचं, विचारलं जातं नेहमी की त्याला प्रेझेंटिंग ऑफिसर म्हणण्यात येणार आहे. Okay, so where the disciplinary authority appoint an inquiring authority, it may by an order appoint a government servant or a legal practitioner. जो कोणी इथे केस चालवण्यासाठी गव्हर्नमेंट सर्वंट किंवा लीगल प्रॅक्टिशनर अपॉइंट करण्यात येतो आहे त्याला प्रेझेंटिंग ऑफिसर म्हणतात. तर दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, हे नक्की विचारण्यात येतं नेहमी. IMP, सॉरी मी काय लिहिते, IMP. ओके, सो हे तुम्ही लक्षात ठेवा. प्रेझेंट द केस इन सपोर्ट ऑफ द आर्टिकल्स ऑर चार्ज बिफोर द इन्क्वायरिंग ऑथॉरिटी. ठीक आहे. म्हणजे ही इन्क्वायरिंग ऑथॉरिटी, डिसिप्लिनरी ऑथॉरिटी जे अपॉइंट करतात त्याला प्रेझेंटिंग ऑफिसर म्हणतो. कोणताही लिगल प्रॅक्टिशनर असू शकतो किंवा गव्हर्नमेंट सर्वंट असू शकतो. The disciplinary authority shall, where it is not the inquiring authority, forward to the inquiring authority. जर डिसिप्लिनरी ऑथॉरिटीने स्वतः जर इन्क्वायरी केली नसेल, दुसऱ्या कुठल्या ऑथॉरिटीने इन्क्वायरी केली असेल गव्हर्नमेंटच्या, तर डिसिप्लिनरी ऑथॉरिटी कडे ही सगळी इन्क्वायरी रिपोर्ट पाठवले जातात नंतर. जर स्वतः डिसिप्लिनरी ऑथॉरिटीची इन्क्वायरी ऑथॉरिटी असेल तर गरज नाही. A copy of each of the article of charge and the statement of the imputations of the misconduct. आता त्याच्यामध्ये काय पाठवलं जाईल, हे सगळं पाठवलं जाईल, कॉपीज सगळे. ठीक आहे. नाउ कम टू द नेक्स्ट. द गव्हर्नमेंट सर्वंट शॅल अपियर इन अ पर्सन बिफोर द इन्क्वायरिंग ऑथॉरिटी ऑन सच अ डे अँड ॲट सच अ टाइम विदिन 10 वर्किंग डेज. हे आपल्याकडे विशाखा गाईडलाईन्स असो किंवा पॉश असो, पोक्सो असो, याच्यामध्ये असंच दिलंय की जर गव्हर्नमेंट सर्वंट असेल ना तर तुम्हाला वकील लावता येत नाही, तुम्हाला स्वतःच उभं राहावं लागतं तिथे.
लक्षात ठेवा. आता हा गव्हर्नमेंट सर्वंट आहे, याच्यावर डिफेन्स घ्यायचा, याला रिटर्न स्टेटमेंट दाखल करायचं आहे, याला 10 दिवसाच्या आत तिथे उभं राहायचंय. पण याला स्पष्ट सांगितलं की तुम्ही या कायद्याने महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या की तुम्ही वकील नाही लावू शकत, तुम्हाला स्वतःच बोलावं लागेल. तो जो वकील लावलाय तो इन्क्वायरिंग ऑथॉरिटीचा, डिसिप्लिनरी ऑथॉरिटीचा, त्याला आपण प्रेझेंटिंग ऑफिसर म्हणतो. द गव्हर्नमेंट हे खूप महत्वाचं आहे. द गव्हर्नमेंट सर्वंट शॅल अपियर इन अ पर्सन अपियर व्हायचं तुम्हाला. कोण गव्हर्नमेंट सर्वंट ज्याच्या अगेन्स्ट इथे अलिगेशन्स लागलेले आहे. शॅल अपियर इन अ पर्सन बिफोर इन्क्वायरिंग ऑथॉरिटी ऑन सच अ डे अँड ज्या दिवशी तुम्हाला प्रेझेंट व्हायला सांगितलं, समजा सांगितलं की पुढच्या 20 तारखेला प्रेझेंट व्हा, तर तुम्हाला त्या तारखेला प्रेझेंट व्हा. अँड ॲट सच अ टाइम विदिन 10 वर्किंग डेज, किंवा मग नाही तुम्हाला जर डेट दिली असेल तर 10 दिवसाच्या आत तुम्हाला यायचंय. ठीक आहे, लक्षात घ्या. एक तर डेट दिली असेल तर त्या डेटला जा, किंवा बिफोर 10 days from the date of the receipt by an inquiring authority of the article of charge and the statement of the imputation, सगळं घेऊन तुम्हाला जावं लागेल. And as the inquiring authority may by notice in a writing specify in this behalf or within the future time not exceeding 10 days as the inquiring authority may allow. तर तुम्हाला ती अलाउ करेल त्या पिरियड मध्ये तुम्हाला जावं लागेल. स्वतः इन अ प्रेझेंट अपियर राहणं गरजेचं आहे. द गव्हर्नमेंट सर्वंट मे टेक द असिस्टंट ऑफ द अदर गव्हर्नमेंट सर्वंट. आता तुम्हाला वकील नाही लावता येत आहे, पण तुम्हाला तेवढं नॉलेज नाही आहे किंवा सगळ्या गोष्टी, तर तुम्ही तुमचा कोणताही सोबतचा एखादा गव्हर्नमेंट सर्वंट असेल तर तुम्ही त्याचा असिस्टंट घेऊ शकता, त्याची मदत घेऊ शकता. पोस्टेड इन एनी ऑफिस आयदर ॲट द हेडक्वार्टर, तुमच्या हेडक्वार्टरमध्ये असेल इन्क्वायरी हेल्ड केली तिथे, किंवा दुसरीकडे तुमचा कोणीही सोबतीचा असेल तर अदर गव्हर्नमेंट सर्वंटची तुम्ही हेल्प घेऊ शकता. पोस्टेड इन एनी ऑफिस आयदर at his headquarter or at the place where the inquiry is held to present the case on his behalf and but may not engage a legal practitioner for the purposes. मी म्हटलं तुम्हाला this is very very important की तुम्ही वकील लावू शकत नाही unless जोपर्यंत the presenting officer appointed by the disciplinary authority is a legal practitioner or the disciplinary authority having a regard to the circumstances of the case so permits. जोपर्यंत disciplinary authority किंवा हा legal practitioner त्यांनी, unless the presenting officer appointed by the disciplinary authority is a legal practitioner, जोपर्यंत disciplinary authority नी legal practitioner जर त्यांनी अपॉइंट केला तर तुम्हाला रिक्वेस्ट करता येतं की मी ही वकील लावतो बाबा म्हणून, बरोबर आहे की नाही. किंवा मग तुम्हाला डिसिप्लिनरी ऑथॉरिटीकडनं परमिशन आणावं लागेल, तरच तुम्ही इथे काय करू शकता, वकील लावू शकता. अदरवाईज तुम्ही स्वतः तुम्हाला केस चालवावं लागेल. तुम्ही तुमच्या मित्राची, जो की गव्हर्नमेंट सर्वंट आहे, त्याची असिस्टंट घेऊ शकता. प्रोव्हाइडेड दॅट द गव्हर्नमेंट सर्वंट मे टेक द असिस्टन्स ऑफ एनी अदर गव्हर्नमेंट सर्वंट पोस्टेड ॲट एनी अदर स्टेशन्स. कोणत्याही स्टेशनवरच्या गव्हर्नमेंट सर्वंटची तुम्ही मदत घेऊ शकता. पण तो गव्हर्नमेंट सर्वंट असला पाहिजे. इफ द इन्क्वायरिंग ऑथॉरिटी हॅव्हिंग रिगार्ड टू द सर्कमस्टन्सेस ऑफ द केस अँड द रिझन्स टू बी रेकॉर्डेड इन रायटिंग सो परमिटेड. अँड जर गव्हर्नमेंट सर्वंट डिसिप्लिनरी ऑथॉरिटी जर तुम्हाला वकील परमिट करत असेल, म्हणत असेल, तर त्या डिसिप्लिनरी ऑथॉरिटीला सुद्धा रिझन्स लिहावे लागतील की मी यांना वकील का परमिशन देतो. Note, the government servant shall not take the assistance of any other government servant who has 3 pending disciplinary cases on hand in which he has to give assistance. जर असा गव्हर्नमेंट सर्वंट आहे ज्याची तुम्हाला मदत पाहिजे, तो आधीच दुसऱ्या तिसऱ्याच्या केसेसमध्ये 3 त्याच्याकडे पेंडिंग आहे, म्हणजे तो इतका हुशार आहे की सगळे ऑफिसचे म्हणतात की तूच ये आमच्याकडे गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून मदत करायला, तर त्याच्या हातावर ऑलरेडी 3 केसेस असेल तर तुम्हाला आता तो मदत करणार नाही. या कायद्याअंतर्गत म्हटलंय की एक गव्हर्नमेंट सर्वंट या रूल्स मध्ये 3 जणांना ऍट अ टाइम मदत करू शकतो, चौथ्याला नाही. ठीक आहे. सो दिस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग. द गव्हर्नमेंट सर्वंट मे ऑल्सो टेक द असिस्टन्स ऑफ रिटायर्ड गव्हर्नमेंट सर्वंट. येस, जर रिटायर्ड गव्हर्नमेंट सर्वंट असेल तरीही तुम्ही मदत घेऊ शकता त्याची, टू प्रेझेंट द केस ऑन हिज बिहाफ अँड सब्जेक्ट टू सच अ कंडिशन्स ॲज मे बी स्पेसिफाईड बाय द गव्हर्नमेंट फ्रॉम टाइम टू टाइम, जनरल स्पेशल ऑर्डर. If the government servant who has not admitted any of the article and charge, the government servant म्हणतं की जे माझ्यावर allegations लागले ते मला कुठल्याही प्रकारे मान्य नाही आहे. In his written statement and defense or has not submitted any written statement or defense appear before the inquiring authority, किंवा त्यांनी कुठल्याही प्रकारे WS written statement सबमिटच केलेलं नाही आहे. Such authority shall ask him whether he is guilty. मग तुम्हाला विचारण्यात येईल की तू गिल्टी आहेस का, तुला मान्य आहे का किंवा नाही. हॅज अ डिफेन्स घ्यायचा आहे तुला, घ्यायचा आहे की नाही. And plead guilty to any of the article or charge. The inquiring authority shall record the plea, sign the record and obtain a signature of the government servant thereon. की बाबा तुला रिटर्न स्टेटमेंट फाईल नाही करायचं ते एक तर सांग, तुला मान्य आहे की नाही, तर मग डिफेन्स. ठीक आहे.
पहिला पॉईंट प्रोसिजर मधला हाच राहणार, जसं की कोर्टात असतो की गुन्हा कबूल आहे का, नसेल तर मग डिफेन्स घे, वकील लाव, तू वकिली कर स्वतः, नाही तर मग तू कबूल कर. The inquiring authority shall return a findings of a guilt in respect the article of charge which the government servant plead guilty. जर गिल्टी असेल तर त्याच्यावर फाइंडिंग्स काढल्या जाईल आणि त्याला पेनल्टीज लावली जाईल. गिल्टी नसेल, डिफेन्स घ्यायचा असेल तर प्रोसिजर समोर जाईल. The inquiring authority shall, if the government servant fails to appear within the specified time or refuses to admit the plea. Specified time मध्ये सपोज यांनी रिफ्यूज केलं नाही किंवा ऍडमिट केलं नाही, व्हॉट एव्हर, plead require the presenting officer to produce the evidence by the presenting officer आहे म्हणजे जो की appointing authority चा, it evidence by which he proposes to prove article of charge and shall adjourn the case. adjourn करू शकता किंवा तो डायरेक्टली प्रूफ करून टाकू शकतो. लेटर नॉट एक्सिडिंग, बट तुम्ही जर WS फाईल नाही केलं किंवा ऍक्सेप्ट नाही केलं तर तुम्हाला 30 दिवस वेळ देण्यात येऊ शकतो. आफ्टर रेकॉर्डिंग गव्हर्नमेंट सर्वंट मे फॉर द पर्पज ऑफ हिज डिफेन्स. तर जास्तीत जास्त किती वेळ दिला जाईल तुम्हाला, 30 दिवस. 30 दिवसाच्या आत तुम्हाला कबूल करायचं आहे, नाही तर डिफेन्स घ्यायचा आहे. Inspect within 5 days of the order or within such a further time not exceeding 5 days as the inquiring authority may allow the documents specified in the list referred to in subs rule 3 of this rule. इन्स्पेक्शन जेव्हा इन्स्पेक्ट करायचं आहे तुम्हाला की नॉट एक्सिडिंग 5 days, 5 दिवसाच्या आत तुम्हाला इन्स्पेक्ट करावं लागणार आहे. इथे प्रिपेरिंग डिफेन्स वगैरे जेव्हा करतायत तुम्ही की इन्स्पेक्ट विदिन द 5 days अँड ऑर्डर विदिन सच फर्दर टाइम नॉट एक्सिडिंग 5 days. 5 दिवस तुम्हाला वाढून दिले जातील 2 वेळा. सबमिट अ लिस्ट कशासाठी, इन्स्पेक्शनसाठी. सबमिट अ लिस्ट ऑफ द विटनेस, तुम्हाला इथे लिस्ट ऑफ द विटनेस द्यावी लागणार आहे जसं की कोर्टात जातं तसं. अँड गिव्ह अ नोटीस विदिन अ 10 days और ऑर्डर विदिन सच अ फर्दर टाइम नॉट एक्सिडिंग 10 days. 10 दिवसाची नोटीस द्यावी लागेल इन्क्वायरिंग ऑथॉरिटीला. अँड डिस्कवरी प्रोडक्शन सगळं तुम्हाला द्यावं लागेल की बाबा तुम्ही इन्स्पेक्शन करा, घ्या, काय करायचं ते करा, मी गिल्टी नाही आहे. Where the government servant applies orally or in writing for the supply of copies, statement, witnesses. जर कोणत्याही प्रकारच्या कॉपीज तुम्हाला इथे पाहिजे असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता डिसिप्लिनरी ऑथॉरिटीला की मला सगळ्या कॉपीज द्या. The inquiring authority shall furnish him with such a copies as early as possible and in any case not later than the 3 days before the commencement of the examination of the witnesses on the behalf of the disciplinary. तुम्हाला जर वाटत असेल की जे प्रेझेंटिंग ऑफिसर होता त्यांचा डिसिप्लिनरी ऑथॉरिटीचा, त्यांनी एव्हिडन्सेस घेतले आहे, त्याच्या कॉपीज मला पाहिजे आहे, तर डेफिनेटली तुम्हाला त्या कॉपी मिळणार. तुम्हाला ज्या दिवशी त्यांचं एक्झामिनेशन घेतलं आहे तिथून 3 दिवसामध्ये, किती 3 दिवसामध्ये तुम्हाला 3 days मध्ये तुम्हाला अप्लिकेशन करायचंय की मला त्यांच्या कॉपी द्या, मला त्यांची क्रॉस एक्झामिनेशन करायची आहे वगैरे वगैरे. Where the inquiring authority receives a notice for the government servant for the discovery of production of document, the inquiring authority shall forward the same or copies thereof to the authority in whose custody or possessions the document are kept with the requisition. ज्याच्या कोणाच्याही प्रोडक्शन्स मध्ये जर पोझिशन मध्ये डॉक्युमेंट असेल तर ते तुम्हाला मागवता येतात. Provided that the inquiring authority may for reasons to be recorded by it in a writing refuses to requisition such of the document as are in its opinion not relevant. relevant नसेल तर काही गरज नाही. हे डिसिप्लिनरी ऑथॉरिटीला सगळे अधिकार आहे, काय रिलेव्हंट आहे काय नाही. On a receipts of the requisition referred to in sub rule 13, every authority having the custody possessions, ज्यांच्याकडे custody possession असेल ते प्रोव्हाइड करतील. Provided that if the authority having a custody, this is not important so we can skip it. ठीक आहे, पब्लिक इंटरेस्ट मध्ये वगैरे असेल तर ते नाही देणार कस्टडी तुमच्याकडे. ठीक आहे. The inquiry shall be commenced on the date fixed in the behalf of the inquiry. ज्या दिवशी डेट फिक्स केली आहे त्या दिवशी इन्क्वायरी होणार. On the date of the fix of inquiry, the oral and documentary evidences both तुम्हाला इथे द्यावे लागणार. ठीक आहे. प्रेझेंटिंग ऑफिसर तुमची क्रॉस एक्झामिन करू शकतो तुम्हाला. त्यानंतर पुढे आहे it shall appear necessary before the close of the case of the behalf of the disciplinary authority. Inquiring authority may discretion allow the presenting officer to produce evidence not included in the list given. re-examine वगैरे करू शकता, जी की सोपी आणि सरळ प्रोसिजर आहे. डोंट रीड इट, नॉट इम्पॉर्टंट, नॉट सो इम्पॉर्टंट. पुढे या, वेट मी थोडं जास्तच पुढे गेलेले आहे. येस. त्यानंतर when the case discipline authority is closed,
जर तुमची केस जी आहे ती क्लोज्ड झाली आणि गव्हर्नमेंट सर्वंट शॅल बी रिक्वायर्ड टू स्टेट हिज डिफेन्स ओरली रायटिंगमध्ये, तर ही मे प्रिपेअर, तुम्हाला प्रिपेअर कराल की मला डिफेन्स घ्यायचा आहे ओरली वगैरे. दिस इज जस्ट अ प्रोसिजर. याच्यामधून प्रश्न येणार नाही. क्रॉस एक्झामिनेशन, री एक्झामिनेशन हे घेतले जाईल. मी जिथे जिथे तुम्हाला नोटिंग करून देते तेच तुम्हाला अभ्यास करायचा. ते इन्क्वायरी ते डोंट रीड इट, काही गरज नाही. प्रोसिजर आहे ही. प्रोसिजर विचारत नाही तुम्हाला, कारण बिकॉज ऑलरेडी तुम्हाला भारतीय साक्ष अधिनियम, भारतीय न्यायसंहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता हे तिन्ही लॉ आहे, त्यामुळे तिथे विचारण्यात येणार नाही. त्यानंतर 10 प्रोसिजर फॉर इम्पोजिंग मायनर पेनल्टीज. तर प्रोसिजर फॉर इम्पोजिंग मायनर पेनल्टीज आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे.